मला व्यसन सोडायचंय, पुढे काय? ते व्यसन सुरू होण्याचं महत्त्वाचं कारण असतं क्युरिओसिटी, फर्स्ट एक्सपिरियन्स. बऱ्याच लोकांना असं वाटतं की असं काहीतरी व्यसन करणं म्हणजे पुरुषार्थ असतो. बिहेव्हिअरल ॲडिक्शन म्हणजे वर्तणुकीमधील व्यसन. किंवा आजकाल मुलींना सुद्धा सिगरेट पिताना बघतो आपण आणि मग आपल्याला असं वाटणारच तर हे खूप छान आहे, कूल आहे, चिल आहे. ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन गेमिंग, पॉर्नोग्राफिक वॉचिंग, असं वेगवेगळ्या प्रकारचं बिहेव्हिअरल ॲडिक्शन म्हणजे जे मेडिसिन्स डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले असतात, प्रिस्क्रिप्शन ड्रग्स, कफ सिरप किंवा पेन किलर मेडिकेशन्स. एमडी पदार्थांचं व्यसन केल्यानंतर डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार थोडा डायलेट होतो आणि मांजरासारखं होतो, म्हणून ते म्याव म्याव सिक्रेट नावाने त्याला म्हटलं जातं. स्कॉर्पियन बाईट म्हणजे सापाचा आणि विंचवाचा डंख मारून घेणं, त्याची एक प्रकारची नशा चढते. की नेल पॉलिश रिमूव्हर, व्हाईटनर हे सुंगणे फक्त इतकं रिस्की की कधी कधी त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी होऊन कित्येकांचा जीव सुद्धा जातो. बॉडी बिल्डिंग करताना इंजेक्शन टर्मिन नावाचं एक इंजेक्शनचं व्यसन आजकाल वाढत चाललंय. ॲडिक्शन, डिजिटल ॲडिक्शन की अजिबात बघत नाही, पण एका रात्रीमध्ये अख्खी वेब सिरीज संपून टाकतो आणि त्याच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम व्हायला त्याला जबरदस्ती पकडून ऍडमिट करावं लागलं, कारण त्याच्या हातातून मोबाईल काढला तर तो प्रचंड व्हायलंट व्हायचा. तर दीज आर द वॉर्निंग साईन्स की लहान मुलांमध्ये अतिचंचलतेचं प्रमाण वाढलंय, ज्याला आम्ही ADHD म्हणतो. एकाग्रता होत नाहीये, निर्णय क्षमतेवरती परिणाम होतो. अमरावती सारख्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलांच्या म्हणजे 8वी 9वीच्या मुलांच्या दप्तरामध्ये पेन हुक्का मिळाले. दर वर्षाला 30 लाखापेक्षा जास्त मृत्यू हे दारूमुळे होतात. की एकदा व्यसन सुरू झालं ना की ते सुटणं खरंच फार कठीण होतं. नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. व्यसन म्हणजे नेमकं काय? म्हणजे व्यसन ही समाजाला किंवा कुटुंबाला लागलेली एक वाळवी आहे असं म्हणतात. नाही, बऱ्याच जणांना व्यसन सोडायचंही असतं, पण ते नेमकं करायचं कसं? याच विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर विजय चिंचोले, मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक. डॉक्टर, तुमचे खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. डॉक्टर, आपला आजचा विषय आहे मला व्यसन सोडायचंय, पुढे काय? सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की एका गंभीर समस्येवर की जी फक्त वैयक्तिक नाही, कौटुंबिक नाही, तर एक सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे की समाजात वाढत जाणारं व्यसनांचं प्रमाण. त्याच्यावर बोलण्यासाठी तुम्ही मला आमंत्रित केलं आणि हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला, म्हणून मी आपला आभारी आहे. तर व्यसन म्हणजे काय? व्यसन प्रत्येकालाच असतं, कशाचं ना कशाचं. पण ज्याचा त्रास होतो आणि ज्याचा आपल्याला खूप दुष्परिणाम होऊ शकतो, अशा व्यसनांबद्दल आज आपण माहिती घेऊया. व्यसन म्हणजे काय? तर एखादी कृती जी आपल्याला वारंवार करावीशी वाटते किंवा सातत्याने करत राहावीशी वाटते, जी आपण नियंत्रित करू शकत नाही. ज्यावेळी आपल्याला जाणवतं की त्या कृतीमुळे आपल्याला, आपल्या कुटुंबाला, समाजाला त्रास होतोय, पण तरी सुद्धा ती कृती वारंवार करावीशी वाटते आणि त्या कृती नाही केली तर त्रास होतो, अशा कृतीला आपण व्यसन असं म्हणतो. आता व्यसनांच्या बद्दल जर म्हणालं तर साधारणपणे साध्या भाषेत बोलायचं तर 2 प्रकारची व्यसनं असतात. एक म्हणजे पदार्थांचं व्यसन, ज्याला आपण सबस्टन्स ॲडिक्शन असं म्हणतो, आणि दुसरं म्हणजे बिहेव्हिअरल ॲडिक्शन म्हणजे वर्तणुकीमधील व्यसन. वर्तणुकीमधील व्यसन म्हणजे काय? की ज्या वेळेला ती कृती किंवा ती गोष्ट आपल्याला परत-परत करावीशी वाटते, ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो इम्पल्सिव्ह बिहेवियर, इम्पल्सिव्हिटी, कांट कंट्रोल इम्पल्स, ते एक झालं. दुसरं त्याच्यावरचा आपल्या शरीरावर, कुटुंबावर आणि समाजावर परिणाम होतोय, तरी सुद्धा आपण ती करत राहतो आणि ती नाही केली तर त्रास होतो, ज्याला आपण विथड्रॉवल सिम्प्टम्स म्हणतो. त्याला आपण म्हणतो बिहेव्हिअरल ॲडिक्शन. उदाहरणार्थ मोबाईल, इंटरनेटचं ॲडिक्शन, बरोबर? ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन गेमिंग, पॉर्नोग्राफिक वॉचिंग, असं वेगवेगळ्या प्रकारचं बिहेव्हिअरल ॲडिक्शन. आणि जे साधारणपणे व्यसन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पदार्थांचं व्यसन. आता पदार्थांच्या व्यसनांमध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर साधारणपणे 2 प्रकारचं, एक साध्या भाषेमध्ये आपण बोलूया की 2 प्रकारचे पदार्थांचं सबस्टन्स ॲडिक्शन असतं. एक म्हणजे ज्याला कायद्याने थोड्या प्रमाणात मान्यता आहे अशा पदार्थांचं व्यसन, आणि एक म्हणजे जे टोटली पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा पदार्थांचं व्यसन. कायद्याने काही प्रमाणात मान्य असलेलं व्यसन म्हणजे तंबाखू आणि दारूचं व्यसन, की ज्याला काही प्रमाणामध्ये एक्सेप्टेबल आहे, कायदेशीर आहे काही प्रमाणात. आणि जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे ते म्हणजे इलिसिट ड्रग्स, इल्लीगल ड्रग्स. त्या इल्लीगल ड्रग्समध्ये येतं सगळ्यात जास्त प्रमाणे केलं जाणार ते म्हणजे कॅनॅबिस, ज्याला वीड किंवा कॉमन भाषेमध्ये चरस, गांजा, भांग, तरुणाईच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर जॉइंट्स, पॉट, हश असं म्हटलं जातं. त्यानंतरचं दुसरं ॲडिक्शन येतं ते म्हणजे ओपिओइड्स, म्हणजे अफू, अफीम, ब्राउन शुगर, हेरोईन, कोडीन या प्रकारचे पदार्थ. तिसरं बऱ्याच वेळा केलं जाणारं ॲडिक्शन म्हणजे कफ सिरप, म्हणजे जे मेडिसिन्स डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले असतात, प्रिस्क्रिप्शन ड्रग्स, की ज्याच्यामध्ये आलं की कफ सिरप, खोकल्याची औषधं,
सर्दीची औषधं किंवा पेनकिलर मेडिकेशन्स याचं सुद्धा किंवा पेनकिलर इंजेक्शनचं ॲडिक्शन, हे एक ॲडिक्शन झालं. त्याच्यानंतर येतं कोकेन, जे कोकालीफ या पानापासून मिळवलं जातं, कोकेनचं ॲडिक्शन. त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये जे खूप धुमाकूळ घालते ते म्हणजे एमडी पावडरचं ॲडिक्शन, ज्याला साध्या भाषेमध्ये म्याऊ असं सुद्धा म्हटलं जातं. म्याऊ यामुळे म्हटलं जातं की हे एमडी पदार्थांचं व्यसन केल्यानंतर डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार थोडा डायलेट होतो आणि मांजरासारखं होतो, म्हणून ते म्याऊ असं सिक्रेट नावाने त्याला म्हटलं जातं. तर एमडी पावडरचं ॲडिक्शन. त्याच्यानंतर जे क्रिस्टल किंवा शक्कर या नावाने कॉमन नावाने प्रसिद्ध आहे ते म्हणजे मेथ किंवा एम्फेटॅमाइन, मेथ एम्फेटॅमाइन या पदार्थांचं ॲडिक्शन. त्यानंतर येतात हॅल्युसिनोजेन्स, म्हणजे ज्याच्यामुळे भास होऊ शकतात अशा पदार्थांचं व्यसन, की ज्याच्यामध्ये येतं LSD, ज्याला ॲसिड असं म्हटलं जातं. हे LSDचं ड्रग्स पबमध्ये, पार्टीजमध्ये खूप कॉमन प्रमाणात वापरलं जातं. आपला जो ब्लॉट पेपर असतो किंवा जो टिश्यू पेपर असतो त्याच्यावरती एक ड्रॉप टाकला जातो आणि ते जिभेवर ठेवून त्याचं व्यसन केलं जातं. तर हे ॲसिड, आणि हे व्यसन केल्यानंतर अतिशय गंभीर असे दुष्परिणाम सुद्धा होतात. त्याबद्दल आपण चर्चा करूयाच. अजून एक प्रकारचं ॲडिक्शन जे आजच्या तरुणाईमध्ये खूप वाढत चाललंय ते म्हणजे जिममध्ये जाताना, बॉडी बिल्डिंग करताना इंजेक्शन टर्मिन नावाचं एक इंजेक्शनचं व्यसन आजकाल वाढत चाललंय. हे इंजेक्शन टर्मिन इंजेक्शन हॉर्स नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. ते यामुळे की ते इंजेक्शन घेतल्यानंतर हॉर्स सारखं दणकट मसल्स होतात. ते यामुळे होतात की त्यांची वर्क कॅपॅसिटी वाढते. वर्क कॅपॅसिटी वाढते. जास्त वेदना न होता ते खूप जास्त वेळपर्यंत एक्सरसाइज करू शकतात किंवा वर्कआउट करू शकतात. म्हणून ह्या इंजेक्शनचं व्यसन सुद्धा खूप जास्त प्रमाणात तरुणाईमध्ये वाढत चाललेलं आहे. म्हणजे ते प्री वर्कआउट वगैरे असतं त्या पद्धतीचं काही आहे? येस, म्हणजे वर्कआउट सुरू करण्याच्या आधी हे इंजेक्शन्स घेतात. पण ते एवढं छान वाटतं की ते वारंवार करायला लागतात आणि त्याचे मग दुष्परिणाम व्हायला लागतात. आता अजून काही वियर्ड ॲडिक्शन्स आहेत, की जसं की रेअरली दिसतात, पण तरी सुद्धा मुंबईच्या कुलाबा वगैरे भागात, साऊथ मुंबईमध्ये हे व्यसनं दिसून येतात. ते म्हणजे स्नेक बाईट, स्कॉर्पियन बाईट, म्हणजे सापाचा आणि विंचवाचा डंख मारून घेणं. अगोदर स्वतःला अँटी स्नेक व्हेनम, म्हणजे त्याचं विष उतरावं याचं इंजेक्शन घ्यायचं आणि नंतर त्याचा डंख मारून घ्यायचा. त्याची एक प्रकारची नशा चढते. हे सुद्धा रेअरली केलं जातं. ऐकून अगदी आश्चर्य वाटेल, की असे कितीतरी ॲडिक्शन आम्ही क्लिनिकमध्ये बघतो कधी-कधी कॉमनली, की आपल्या पाववर, ब्रेडवर आयोडेक्स किंवा विक्स लावून किंवा झंडू बाम लावून सुद्धा ते खाण्याची बऱ्याच लोकांना व्यसन असतं. त्यानंतर व्होलॅटाईल सबस्टन्स, म्हणजे मी सायन हॉस्पिटलला शिकत असताना बाजूलाच धारावीचा जो एरिया आहे, झोपडपट्टी एरिया आहे, त्यामधल्या बऱ्याच मुलांमध्ये जे आपण म्हणतो की नेल पॉलिश रिमूव्हर किंवा व्हाईटनर, जे फेकून दिलेलं व्हाईटनर आहे, नेल पॉलिश रिमूव्हर आहे किंवा पेट्रोल, हे सुंगणे, त्याची वाफ घेणे किंवा ते पॉलिथिन बॅगमध्ये टाकायचं आणि त्याची इन्हेल करायचं, हां, त्याचं वेपराईज करायचं. पण ते इतकं रिस्की की कधी-कधी त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी होऊन कित्येकांचा जीव सुद्धा जातो. ॲस्पॅक्झिया ज्याला म्हणतो की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे. असे व्यसन आहे. अजून दारू नाहीये असं सांगत जे प्रमोट केलं जातं ते म्हणजे ताडीचं व्यसन. आता आपल्या भागात जी ताडी मिळते ती झाडापासून मिळवलेली ताडी नसतेच मुळात. एवढी ताडीची झाडं आपल्याला दिसतही नाही कुठे. ते असतं केमिकल मिक्सचर, म्हणजे त्याच्यामध्ये बॅटरी वॉटर झालं, नवसागर झालं आणि झोपेच्या गोळ्या त्यामध्ये टाकल्या जातात आणि त्याचं व्यसन केलं जातं. आता इंटरेस्टिंगली सांगायचं तर एक केस अशी सांगतो, की एक साधारणतः 45 वर्षांचे गृहस्थ होते. ते एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी ॲडमिट झाले, की त्यांना अपेंडिक्सचा त्रास व्हायला लागला, पोटात दुखायला लागलं म्हणून त्यांना ॲडमिट केलं. 3 दिवस ॲडमिट झाल्यानंतर अचानकपणे ते बडबड करू लागले, त्यांना भास होऊ लागले, हातपाय थरथरू लागले आणि ते असंबद्ध बोलायला लागले. डॉक्टरांना डाऊट आला, की कदाचित अल्कोहोल घेत असतील आणि ते आता मिळालं नाही म्हणून अल्कोहोल विथड्रॉवल सिम्प्टम्स येतायत. पण त्यांना विचारलं, ते म्हणाले अल्कोहोल घेत नाही. त्यांच्या मिसेसना विचारलं, घरच्यांना विचारलं, सगळे म्हणाले, की नाही अल्कोहोल अजिबात घेत नाही, दारू पितच नाही, नाहीतर आम्हाला वास आला असता. नंतर त्यांना आम्ही सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट सुरू केली, औषधं सुरू केली आणि नंतर ज्यावेळेला इंटरव्ह्यू घेतला, ते पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर 4-5 दिवसानंतर, तेव्हा असं माहिती पडलं, की ते ताडी घ्यायचे. आता बऱ्याच वेळा ताडी हे व्यसन दारूला पर्याय म्हणून, आता दारू सोडली ना, मग तू ताडी घे, म्हणून सांगितलं जातं. आता हे ताडीचं व्यसन एवढं भयंकर आहे ना, की दारूच्या व्यसनाने होणार नाही याच्यापेक्षा सुद्धा जास्त दुष्परिणाम ताडीच्या व्यसनाने होतात. कारण दारूमुळे तुमच्या लिव्हरवरती परिणाम होऊ शकतो. ताडीमुळे तुमच्या न्यूरोलॉजिकल सिस्टम म्हणजे ब्रेन आणि मज्जारज्जूंवरती, मेंदू आणि मज्जारज्जूंवरती परिणाम होतो. त्यामुळे हातपाय थरथर कापणे, हातापायाला मुंग्या येणे, ज्याला आपण पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतो, की ते पायांमध्ये मुंग्या येणं, पायाला वेदना होणं, बॅलन्स जाणं, संडास आणि बाथरूमवरचा कंट्रोल सुटणं, म्हणजे कपड्यांमध्येच
लघवी वगैरे होऊन जाणं, झोपेत झटका लागल्यासारखं होणं आणि कधी-कधी तर फिट्स, आकडी येणं इथपर्यंतचे साइड इफेक्ट्स टाळीमुळे होतात. पण मला सांगा एक साधारण आपण एखाद्याचं व्यसन आहे आपल्याला. म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं, की मी तर काय 2-4च सिगारेट पितो दिवसाला किंवा मी एवढी थोडी पितो, मी कधीतरीच पितो. तर नेमकं व्यसन आहे ह्या व्यक्तीला हे आपण कसं काय म्हणजे त्याचे पॅरामीटर्स काय असतील? तर आता कसं होतं बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा क्लिनिकमध्ये कारण रुग्ण स्वतःहून येत नाही. त्यांच्या घरच्यांना जाणवतं, की याला त्रास होतोय म्हणून ते जबरदस्तीने कधी-कधी त्यांच्या मनाच्या विरोधात घेऊन येतात. त्यावेळेला त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो. मी कुठे दारू पिऊन गटारात लोळतो. मी तर कधीतरी पार्टीमध्ये जातो तेव्हा सोशल ड्रिंक करतोय किंवा मी कधीतरी माझा एकटा घेतो आणि शांतपणे झोपतो. कोणाला त्रास देत नाही, शिवीगाळ करत नाही, डोमेस्टिक व्हायलन्स करत नाहीये, कोणाला त्रासही देत नाही. माझा पितो आणि शांत बसतो. माझं लिव्हर पण नॉर्मल आहे, सगळं काही नॉर्मल आहे. मग मला व्यसनी कसं म्हणाल? तर व्यसनाधीनचे आमचं जे डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर कारण व्यसनाधीनता हा शेवटी एक प्रकारचा मानसिक आजारच आहे आणि त्याचे जे क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरियानुसार जर एखादी व्यक्ती आपण दारूच्या संदर्भातच डिस्कशन करूया म्हणजे कळायला आपल्याला सोपं जाईल. जर एखादी व्यक्ती दारूचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात पीत असेल, म्हणजे मोर दॅन 4 ड्रिंक्स किंवा 3 ड्रिंक्स, मोर दॅन 3 ड्रिंक्स अ डे म्हणजे एका दिवसाला 3 पेक्षा जास्त दररोज पीत असेल, त्यानंतर ती व्यक्ती जास्त प्रमाणात म्हणजे जास्त वेळ त्याचा दिवसाचा वाया घालवत असेल दारू पिण्यामध्ये किंवा दारू पिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या हँगओव्हरमध्ये किंवा दारू पिल्यामुळे जे शरीरावर दुष्परिणाम होतात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जर त्याचा बराचसा अमूल्य वेळ वाया जात असेल, तर त्याच्यानंतर तो स्वतः दारू सोडण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतोय, पण त्याला ते कंट्रोल होत नाहीये. म्हणजे बेसिक इसेन्स याचा जो असतो तो म्हणजे क्रेव्हिंग, जे खूप तलब सुटते, की मला ते घ्यावंसं वाटतंय. दुसरं म्हणजे मी त्याच्याशिवाय राहूच शकत नाहीये, ज्याला आपण विथड्रॉवल सिम्प्टम्स म्हणतो. नाही घेतलं तर मला त्रास होतोय, म्हणून मला ते घ्यावं लागतंय. हे असेल तर त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबावर, समाजावर दुष्परिणाम होत असेल तर आणि मेन म्हणजे की त्याच्या शरीरावरती खूप जास्त प्रमाणामध्ये परिणाम होऊन आता त्याला टॉलरन्स ज्याला म्हणतो आपण, की म्हणजे दारू पूर्वी 60 एम-एल घेतल्यानंतर त्याला जो इफेक्ट यायचा, तो इफेक्ट येण्यासाठी त्याला आता अख्खा खंबा घ्यावा लागतोय किंवा त्याचं प्रमाण वाढत चाललंय, ज्याला आपण टॉलरन्स म्हणतो. म्हणजे टॉलरन्स प्रमाण वाढत जाणं, विथड्रॉवल म्हणजे नाही मिळालं तर त्रास होणं. दारूच्या बाबतीमध्ये हात थरथरणं, झोप न लागणं, चिडचिड होणं, छातीत धडधडणं, अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं. विथड्रॉवल सिम्प्टम्स खूप जास्त प्रमाणात घेत असेल, खूप जास्त वेळपर्यंत घेत असेल, सोडण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला यश येत नसेल, यापैकीचे ॲटलीस्ट 3 क्रायटेरिया जरी असतील, तरी सुद्धा आपण त्याला तो व्यक्ती व्यसनी झालाय, असं आपण म्हणू शकतो. बघा, प्रामुख्याने कसं असतं ना, याच्यात 3 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे कुतूहलापोटी किंवा जस्ट पीअर प्रेशरमध्ये कधीतरी घ्यायला सुरुवात केली, त्याला आपण यूज म्हणतो. त्याच्यानंतर काय होतं, ते वारंवार घ्यावंसं वाटतं. त्या व्यक्तीला जाणवतं, की मला हे घेतल्यामुळे त्रास होतोय, तरी सुद्धा तो ते परत घेतो. याला आपण अब्यूज म्हणतो. जे यूज झालं, पुढचा टप्पा अब्यूज झाला आणि त्याच्या पुढचा टप्पा येतो तो म्हणजे आता त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणजे त्याची सोडायची इच्छा आहे, पण सोडलं तर त्रास होतो म्हणून मी घेतोय. म्हणजे मला घ्यायचं नाहीये, पण आता नाही घेतलं तर माझी सुटका नाही म्हणून घेतोय. ते झाले डिपेंडंट म्हणजे व्यसनाधीनता. याच्यात अजून एक पॅटर्न येतो, की अजिबात करत नाही, पण एकदा करायला लागला की बिंज ड्रिंकिंग म्हणतो आपण त्याला. की एका रात्रीमध्ये 2-2, 3-3 दिवस म्हणजे पीत नाही तर अगदी 1-1 महिना पीत नाही, पण प्यायला बसला, की पुढचे 3-4 दिवस कंटिन्युअस पीतच बसतो. हे सुद्धा व्यसनाधीनताच झाली. ऑनलाईनच्या बाबतीत म्हटलं तर सेम तसंच, की अजिबात बघत नाही, पण एका रात्रीमध्ये अख्खी वेब सीरीज संपवून टाकतो. दॅट इज बिंज वॉचिंग. दॅट इज अल्सो काइंड ऑफ ॲडिक्शन, डिजिटल ॲडिक्शन. बऱ्याच लोकांना ॲक्सेप्टन्सच नसतो, की मला व्यसन आहे ह्या गोष्टीचा किंवा मला माहिती आहे ना, मी माझ्या शरीराबरोबर काय करतोय. मला माहिती आहे ना, मी काय तर ह्या गोष्टीला कसं टॅकल करणं गरजेचं आहे? स्पेशली कारण कुटुंबाला सगळ्यात आधी सामोरं जावं लागतं. तर ह्या गोष्टींना कसं काय टॅकल करण्याची गरज आहे? हा सगळ्यात कठीण मुद्दा असतो आमच्या काउन्सिलिंगच्या दरम्यानचा. कारण कसं जसं म्हणालात ना, की माझी कॅपॅसिटी माहिती नाही. ॲक्चुअली अभिमानाची गोष्ट नाहीये. हे त्याच्या बॉडीला हा टॉलरन्स डेव्हलप झालाय. जसं झोपेच्या गोळ्यांचं सुद्धा असेल, की झोपेची गोळी सुरुवातीला 1 गोळी घेतली की झोप लागायची. आता मला 1.5 गोळी, 2 गोळी, 3 गोळ्या घ्याव्या लागतात. तरी झोप लागत नाही. यालाच आपण टॉलरन्स म्हणतो. कारण तुमच्या ब्रेनला त्याची सवय होत जाते आणि त्याच्यामुळे दारू सोडणं किंवा ते व्यसन सोडणं फार कठीण होऊन बसतं. कारण ते कमी प्रमाणात असेल तर त्याला ॲडजस्ट करण्यासाठीचा डोसही तुम्हाला कमी लागणार. जेव्हा मेडिकेशन्स लागणार तेव्हा. पण ते प्रमाण जर जास्त असेल, टॉलरन्स जास्त असेल, तर ते डोस सुद्धा आपल्याला जास्त लागतो. आता याला टॅकल करणं म्हणजे काय? की आता अल्कोहल एनोनिमस नावाची एक संस्था आहे, जी याच्यावरती खूप चांगल्या प्रमाणात काम करते. त्यांचं पहिलं प्रिन्सिपल आहे, की एक्सेप्टन्स, की सगळ्यात अगोदर एक्सेप्ट झालं पाहिजे, की मला प्रॉब्लेम आहे.
जर एखादी व्यक्ती म्हणत असेल की मला प्रॉब्लेमच नाही, तर आपण त्याला सोल्युशन कसं देणार? आपण त्याच्यावरचा तोडगा सांगू शकत नाही, कारण त्याने एक्सेप्ट केलं नाही. तर पहिली स्टेप येते की एक्सेप्टन्स, की "हो, मला त्रास आहे आणि मी घेतो." आता हे सांगणं फार कठीण असतं. तर त्यासाठी त्यांना वारंवार सांगत राहणं, की "तू असा वागला आहेस, त्याच्यामुळे काय होतंय बघ. तुझा पैसा वाया जातोय. तू त्यावेळेला फॅमिलीला किंवा कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीये. तुझ्या कामावर दुसऱ्या दिवशी हँगओव्हरमुळे खाडे होतायत, की तू कामावर जात नाहीयेस. त्याच्यामुळे परत आर्थिक नुकसान होतंय. जो सोशल तुझं सर्कल होतं ते आता तुटत चाललंय आणि तू एकटाच बसून दारू पिण्यामध्ये किंवा ठराविक ग्रुपमध्ये दारू पिण्यात करतोय." हे त्याला वारंवार जाणीव करून देणं गरजेचं असतं. आणि त्याच्या काही स्किल्सही असतात किंवा काही पॅरामीटर असतात, ज्याला आम्ही सायकॉलॉजिकल असेसमेंट टेस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण त्यांना हे दाखवून देऊ शकतो, की तुम्हाला हा त्रास होतोय म्हणून. पण याला खूप कन्सिस्टन्सी आणि सारखं-सारखं बोलत राहणं फार गरजेचं असतं. आपण आता असं म्हणतोय, की फक्त पुरुषांमध्येच हे होतं. पण हे बायकांमध्ये पण हल्ली दिसू लागतंय. तर मला असं वाटतं, की जर बायका ह्या अशा पद्धतीचं व्यसन करत आहेत, म्हणजे सिगारेट म्हणा किंवा दारू म्हणा, आता हे फारच कॉमन झालेलं आहे. तर त्यांच्यावर असा शारीरिक काही वेगळा परिणाम होतो का? माझं डोंबिवलीमध्ये क्लिनिक आहे आणि कल्याणला हॉस्पिटल आहे. तर डोंबिवली आणि कल्याणसारख्या भागामध्ये जो अगदी साधा मध्यमवर्गीय मराठी समाज आपण पकडला जातो. पण तिथे सुद्धा कित्येक स्त्रियांमध्ये अल्कोहोल डिपेंडन्सचं प्रमाण आम्ही बघतोय. म्हणजे अगदी आम्हाला ॲडमिट करावं लागलेलं आहे. तर स्त्रियांमध्ये मुळात कसं असतं, की जो क्रायटेरिया मी तुम्हाला म्हणालो, की 3 ड्रिंक्स. तर या स्त्रियांमध्ये जो क्रायटेरिया येतो तो म्हणजे 1 ड्रिंक. एक ड्रिंक सुद्धा त्यांचं डेली होत असेल, तर इट इस कन्सिडर्ड ॲज अ डिपेंडंट. कारण त्यांचं शरीर आणि ते जे अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर पचवण्यासाठीची जे सिस्टम आहे ती तेवढी डेव्हलप झालेली नसते. कारण प्रत्येकाचं शरीर कशासाठी तरी बनलेलं असतं. आपण बघतोय की वर्षानुवर्ष पुरुषांमध्येच हे प्रमाण दिसतं. पण स्त्रिया ज्यावेळेला करायला लागतात त्यावेळेला त्यांना त्याचा त्रास अधिक होतो. म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा त्यांना याचा त्रास जास्त होतो. विथड्रॉवल सिम्प्टम्स सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती लक्षणं म्हणजे सायकोसिस सारखी लक्षणं, भास होणं, संशय निर्माण होणं, राग-राग करणं, अग्रेसिव्ह होणं, ही लक्षणं जास्त प्रमाणात दिसतात. तर त्यामुळे स्त्रियांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आता तुम्ही म्हणाला, की बऱ्याच वेळा काय होतं ना, कुटुंबामध्ये हे एक्सेप्टेबल होऊन जातं बऱ्याच वेळेला. जसं आपलं सामाजिक बदल होत चाललेला आहे, शहरीकरण होतंय. त्यामुळे आपण एक्सेप्ट करतो आणि याला सगळ्यांना वेब सीरीज हे सगळे आणि टीव्हीवर दाखवले जाणारे सगळे प्रोग्राम्स हे फार जबाबदार आहे. कारण आपण कुठेतरी बोथट होत चाललोय. एवढा व्हायलन्स आपण विटनेस करतो, की आपल्याला कुठे व्हायलन्स झालं तर असं वाटत नाही फारसं. पूर्वी कसं कुठे काय व्हायलन्स झाला, आवाज आला तरी आपल्याला काहीतरी आवाज आला, भांडणं होत आहेत तर वाईट वाटायचं. पण आता कसं होतं, की आपण रोजच बघतो ते टीव्ही सीरियल्समध्ये किंवा धूम्रपान करताना किंवा तंबाखू घेताना किंवा अल्कोहोल घेताना. त्यामुळे आपल्याला ते वाटत नाही. तर याच्यामध्ये एनॅबलर्स असा एक कन्सेप्ट आहे. एनॅबलर्स म्हणजे काय? की हां, ठीक आहे. ते कधीतरी एन्जॉय करतात. म्हणजे घरातल्या ज्या स्त्रिया असतात, त्यांचं म्हणणं असं नाही जाऊ दे ते घेतात. त्यांचं रिलॅक्स करतात, हरकत नाही. धिस इज एनेबलिंग बिहेवियर. इनडायरेक्टली इट इज सपोर्टिंग. त्यानंतर को-डिपेंडन्स की काय हरकत नाही. तो घेतो आणि कधीतरी आठवड्यातून मग आम्ही दोघं मिळून एकत्र बसतो. पण याच्यातूनच परिणाम काय होतो? मुलं बघतात, ज्याला आपण मॉडेलिंग म्हणतो. ते शिकतात बघून-बघून. त्यांना पण वाटतं की इट इज एक्सेप्टेबल बिहेवियर. त्याप्रमाणे हे व्यसन अधिकाधिक प्रमाणामध्ये वाढत जातं. तुम्ही म्हणालात, की डिजिटल व्यसन सुद्धा आहे. तर त्या डिजिटल ॲडिक्शनला म्हणजे तर जसं व्हिडिओ गेम आहे. आता आपण ज्या लहान मुलांमध्ये बघतोय सर्रास लहान मुलं, टीनेजर्स हे सगळेच व्हिडिओ गेम किंवा आता जर आपली सीनियर सिटिझनची पिढी बघितली, तर ते सततच त्यांच्या मोबाईलवर असतात. तर ह्या ॲडिक्शनचं मग काय असं वेगळं करणं गरजेचं आहे? बघा आता कसं आहे की ते खिशातच अवेलेबल आहे. त्यामुळे ते ॲडिक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि ते खूप जास्त गंभीर स्वरूपाचं आहे. म्हणजे कसं आहे, की दारू प्यायची असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्याला विकत घ्यावी लागेल किंवा बारमध्ये जावं लागेल मित्रांबरोबर किंवा विकत घेऊन तरी यावं लागेल. हे तुमच्या खिशात अवेलेबल आहे. 4 लोकांमध्ये तुम्ही बॉटल काढून पिऊ नाही शकत दारूची, पण मोबाईल काढून बसू शकतात. त्यामुळे याचं एकदा ॲडिक्शन झालं नाही, की सुटणं फार कठीणही होतं. समाज मान्य झाल्यासारखं होतं, की नाही ठीक आहे मोबाईल घेऊन बसलाय. मुलाची तोंड ओळखच तिथून होते. जगात तो एंट्री केल्यानंतर मूल रडायला लागलं, जन्माला आलं, की त्याचा फोटो काढला जातो. ब्लेस्ड विथ बेबी बॉय, ब्लेस्ड विथ बेबी गर्ल. त्याच वेळेला तो त्या मोबाईलला एक्सपोज होतो. डिजिटल मीडियाला तो एक्सपोज होतो आणि ते इतकं अंगवळणी पडतं, की मूल जेवत नाहीये, मोबाईल लावून दिला, टीव्हीवरती, स्क्रीनवरती काहीतरी दाखवलं, की तो पटापट जेवतो आणि तिथूनच या सगळ्या व्यसनांची सुरुवात व्हायला सुरुवात होते, म्हणजे जे होतं ते. आता याच्यामध्ये जो असा फिक्स क्रायटेरिया नाही, पण दिवसभरामध्ये लहान मुलांनी अर्धा किंवा 1 तासापेक्षा जास्त वेळेपर्यंत स्क्रीन बघू नये. मग ते मोबाईलची असेल किंवा टीव्हीची असेल. तर या पद्धतीने टॅकल करायला हवं.
आता आपण एखाद्याला मोबाईलचं व्यसन आहे किंवा इंटरनेटचं ॲडिक्शन आहे असं कधी म्हणणार? जर तो दिवसभरामध्ये कंटिन्युअसली 2 ते 3 तासांपेक्षा जास्त वेळ जर बघत असेल तर, झोपायला जाईपर्यंत बघत असेल तर, झोपून उठल्यानंतर पहिल्यांदा मोबाईलला इमिडिएटली हात लावत असेल, चेक करत असेल रात्रभरात काय नोटिफिकेशन्स आले किंवा मी रात्री पोस्ट टाकली होती, त्याला किती लाइक्स आले किंवा किती व्हायरल झाली. उठल्या-उठल्या जर तो मोबाईल फोन वापरत असेल तर, बाथरूममध्ये, टॉयलेट्समध्ये मोबाईल फोन घेऊन जात असेल तर, जेवताना सुद्धा मोबाईल फोनचा वापर करत असेल तर आणि मोबाईल फोन जर नाही मिळाला तर त्याला अस्वस्थ, बेचैन वाटत असेल तर किंवा पूर्वी अर्धा तास, 1 तास मोबाईल फोन बघत असेल, पण आता त्याचं प्रमाण वाढले. अगेन टॉलरन्स तेच सेम क्रायटेरिया आणि विड्रॉल नाही मिळालं तर त्रास होणं. अशी काही लक्षणं दिसत असेल तर दीज आर द वॉर्निंग साइन्स की त्यांनी आता मोबाईलचं व्यसन सोडायला हवं किंवा तो व्यसनी झालेला आहे. किंवा हे वॉर्निंग साइन्स आहेत की आपण आता हे कुठेतरी कंट्रोल करायला हवं. तर लहान मुलांना आपण हे सांगू शकतो की तुम्ही बोटांनी खेळण्यापेक्षा तुम्ही हाताने आणि पायाने खेळा. बाहेर अंगणामध्ये जाऊन खेळा. हे महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही नो एंट्री झोन डिसाईड करा. नो एंट्री झोन म्हणजे काय? की कुठे-कुठे मोबाईल फोन न्यायचा नाही. बाथरूममध्ये मोबाईल फोन न्यायचा नाही. बेडरूममध्ये मोबाईल फोन न्यायचा नाही. स्टडी रूममध्ये मोबाईल फोन न्यायचा नाही. डायनिंग टेबलवर मोबाईल फोन न्यायचा नाही. त्यावेळेला तुम्ही एकत्र चर्चा करायची. ही नो एंट्री झोन झाली. टाईम झोन डिसाईड करू शकतो आपण मोबाईलसाठी, की रात्री झोपण्याच्या 2 तास आधी मोबाईल वापरायचा नाही. उठल्यानंतर इमिडिएटली 1 ते 2 तास मोबाईल फोन वापरायचा नाही. हा टाईम झोन डिसाईड करू शकतो. त्याच्यानंतर आपण डिजिटल डिटॉक्स म्हणतो आपण त्याला किंवा टेक्नॉलॉजी फास्ट म्हणूया त्याला, की आठवड्यातला 1 दिवस नो टेक्नॉलॉजी. मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, टीव्ही नाही. डोंट कनेक्ट विथ द वायफाय, कनेक्ट विथ द नेचर. तुम्ही बाहेर आउटिंगला जा, तिथे फिरा. अशा पद्धतीने सुरुवातीपासून आपण केलं तर त्याचं तितकंसं व्यसन होणार नाही. बरोबर. पण ह्या डिजिटल जे ॲडिक्शन आहे, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? डिजिटल ॲडिक्शनमुळे काय होतंय, की इनडायरेक्टली त्याचे परिणाम होतात. इनडायरेक्टली कसे परिणाम होतात, की लहान मुलांमध्ये अतिचंचलतेचं प्रमाण वाढलंय, ज्याला आम्ही ADHD म्हणतो. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, की अटेन्शन डेफिसिट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, एकाग्रता होत नाहीये, निर्णय क्षमतेवरती परिणाम होतो, कान्ट टेक द डिसिजन, मेमोराईज करायला प्रॉब्लेम होतो. पूर्वी मला अख्खे मोबाईल नंबर आठवायचेत माझ्या फॅमिली मेंबरचे, आज आठवतच नाही. का? कारण सेव्ह असतं ना, नाव सेव्ह असतं किंवा मी त्याला स्पीड डायलरवरती करून ठेवतो, की 1 नंबर प्रेस केला की आईला फोन लागणार, 2 केला की बाबांना लागणार. मेमोराईज करण्याची कॅपॅसिटी जाते. कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे. जे मी मेंटल मॅथ्स मनातल्या मनात करत असणार, ते मी आता करत नाही. ते मी इझिली ते करतो. मी कुठे काही नोट्स लिहून ठेवायचे असेल, मोबाईलमध्येच लिहून ठेवतो. त्याच्यावरतीच पूर्णपणे डिपेंडंट राहतो. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, एकाग्रता कमी होते, निर्णय क्षमता कमी होते. दुसरं म्हणजे मेंदू लवकर थकतो. डोळ्यांवर परिणाम होतो, तुमचा नंबर वाढतो किंवा ज्यांना चष्मा नसेल त्यांना स्पेक्स लागतात, चष्मा लागतो. लवकर थकायला होतं. म्हणजे तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर एवढे थकणार नाही, तेवढं तुम्ही मोबाईल बघून जर अभ्यास करत असाल, तर लवकर थकणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलच्या नादामध्ये मुलं बाहेर खेळत नाहीत. त्यांच्या हातापायाची एक्सरसाइज होत नाही. त्यामुळे हेल्दी जे ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजे, शरीराचे स्नायू मजबूत व्हायला पाहिजे, ते होत नाही. असे इनडायरेक्ट परिणाम होतात आणि सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो होतोय मोबाईलमुळे शरीरावरती, तो म्हणजे निद्रानाश. झोपेच्या सवयींवरती प्रचंड परिणाम झालेला आहे. तुम्ही झोपण्याच्या आधी मोबाईल फोनचा वापर करत असाल, तर त्या लाईटमुळे तुमचा मेंदू स्टिम्युलेट होतो, उत्तेजित होतो आणि झोप लवकर लागत नाही. सेकंड थिंग, तुम्ही झोपता-झोपता एखादी काहीतरी डिस्टर्बिंग बातमी वाचली किंवा काही पोस्ट वाचली किंवा मनाविरुद्ध काहीतरी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर आली, तर अजून झोप डिस्टर्ब होते. अशा पद्धतीने त्याच्यावर सुद्धा हा परिणाम होतोच. पण ह्यामुळे काही मानसिक आजार बळावू शकतात का? बळावू शकतात. आता मेन तर ॲडिक्शन हा स्वतः एक मानसिक आजार आहे. म्हणजे अगदी डिजिटल डिटॉक्ससाठी किंवा डिजिटल ॲडिक्शन झाल्यामुळे आतापर्यंत आम्हाला एक 4 ते 5 मुलांना ॲडमिट करावं लागलंय. म्हणजे तो तहान, भूक हरपून फक्त रात्री, कारण त्याचे मित्र जे असायचे, तो PUBG खेळायचा किंवा फ्री फायर खेळायचा आणि त्याच्यामध्ये टीम बनवण्यासाठी त्याचे जे फ्रेंड सर्कल होतं, ते US मधले काही त्याला ऑनलाईन मिळायचे. त्यांचा टायमिंग आपल्या इंडियन टाईमच्या अपोझिट. त्यामुळे तो रात्रभर जागायचा, दिवसभर झोपायचा आणि इतका त्याच्या आहारी की जेवण नाही, काही नाही. त्याचं हिमोग्लोबिन अक्षरशः 8 मिलीग्रॅमपर्यंत खाली आलेलं होतं आणि त्याच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम व्हायला लागला. त्याला जबरदस्ती पकडून ॲडमिट करावं लागलं, कारण त्याच्या हातातून मोबाईल काढला तर तो प्रचंड व्हायलंट व्हायचा, अग्रेसिव्ह व्हायचा, मारायला जायचा. वायफाय बंद केलं तर तो जाऊन पर्चेस करून घरातून जबरदस्ती पैसे घेऊन जाऊन रिचार्ज करून तो मोबाईल रिचार्ज करून ते वायफाय खेळायचा. तर इथपर्यंत सुद्धा याचे दुष्परिणाम होतात. मग साधारण ह्या सगळ्याचं प्रमाण जे आहे ते तरुण पिढीमध्ये जास्त आहे, कसं काय? आणि जर तरुण पिढीमध्ये आहे, तर ते प्रमाण वाढण्याचं काय कारण आहे? बरोबर. आता याचं जे प्रमाण आहे, ते साधारणपणे तरुण पिढी म्हणजे साधारणतः एक 15 ते 35 या वयोगटामध्ये याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येतं या वयोगटामध्ये. त्याचं कारण असं, की
तुमचे या पदार्थांना एक्सपोज होण्याचे चान्सेस वाढतात. हातामध्ये पैसा आलेला असतो. त्यामुळे आणि थोड्या रिस्पॉन्सिबिलिटीज कमी असतात. त्यामुळे यंग एजमध्ये याच्यावर डिपेंडंट होण्याचे प्रमाण वाढतंय. दुसरं म्हणजे जे व्यसन सुरू होण्याचं महत्त्वाचं कारण असतं, तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे तर क्युरिओसिटी. फर्स्ट एक्सपिरियन्स जो पहिला एक्सपिरियन्स आहे, तो क्युरिओसिटी किंवा कुतूहलातून सुरुवात होते, की मला कुतूहल वाटतं, की सगळे करतायत. सगळे म्हणतायत, की कूल चिल करायचं, सॅटर्डे नाईट आहे. काय असतं? मला ते एक्सपेरिमेंट करावंसं वाटतं म्हणून मी करतो. सेकंड थिंग पीअर प्रेशर हे फार महत्त्वाचा फॅक्टर असतो. पीअर प्रेशर म्हणजे आपल्या सोबतच्या मित्रांचा दबाव, की आम्ही सगळे चाललोय, तू पण चल. मग काय होतं, की मला त्या ग्रुपचा पार्ट आहे असं वाटावं म्हणून मी जाऊन तिथे त्यांच्यासोबत ते माझी इच्छा असते नसते, पण मी जाऊन तिथे करतो. कारण काय, की मी जर आता नाही म्हणालो, तर पुढच्या वेळेला मला बोलवणारच नाही किंवा मग मी या ग्रुपचा पार्ट आहे कसं सिद्ध होणार? त्यामुळे हे सगळे मिळून जे करतायत ते मी करणार. याला आपण पीअर प्रेशर म्हणतो. त्यानंतर मॉडेलिंग. मॉडेलिंग म्हणजे काय, तरुण जेव्हा त्यांच्या आई-वडिलांना असं व्यसन करताना बघतात, त्यावेळेला ते व्यसनांच्या आहारी अजून जाण्याचं प्रमाण जास्त असतं ते बघितल्यामुळे. मॉडेलिंग झालं. त्याच्यानंतर आनुवंशिकता पण असते, की आई-वडिलांमध्ये जर व्यसन असेल, तर मुलांमध्ये ते व्यसन होण्याचे चान्सेस वाढतात. या सगळ्या कारणांमुळे आणि काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पण मार्केटिंग केलं जातं, की थोड्या प्रमाणात व्यसन केलं तर काही हरकत नाहीये किंवा गांजाचं जे चुकीचं मार्केटिंग आजकाल केलं जातं, की गांजा म्हणजे तर हर्बल आहे. ते झाडापासून मिळवलं जातं आणि ते हर्बल असल्यामुळे काही साइड इफेक्ट होत नाहीयेत. ते आयुर्वेदिक आहे. एक इंटरेस्टिंग केस सांगेल, की माझ्या क्लिनिकमध्ये एक मुलगा आलेला. तो खूप त्याचे आई-वडील त्याला अर्थात त्याचे आई-वडील त्याला घेऊन आलेले जबरदस्तीने. तो खूप व्हायलंट व्हायचा, अग्रेसिव्ह व्हायचा. वय फक्त त्याचं 15-16च्या आसपास होतं आणि जास्त इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर काउन्सिलिंगच्या नंतर माहिती पडलं, की त्याच्या दप्तरामधून, सॅकमधून एक गोळी मिळाली, की ज्याच्यावर आयुर्वेदिक मेडिसिन असं लिहिलेलं होतं आणि ती गोळी होती भांगेची गोळी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, की अशा पद्धतीने सुद्धा चुकीचं मार्केटिंग केलं जातं. यातून सुद्धा व्यसनांचं प्रमाण वाढत चाललंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की आजकाल सोशल मीडियाचा प्रभाव, मॉडेल्स, ॲडव्हर्टाइजमध्ये आपण आपले रोल मॉडेल्स बघतो, की जे येऊन अशा पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट करतात, जे की नाही करायला पाहिजे त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तिमत्त्वांनी. पण ते केल्यानंतर सगळ्यांना वाटतं, की हे काहीतरी कूल आहे किंवा मुलांना असं वाटतं, की सिगारेट पिणारे मुलं मुलींना कूल वाटतात किंवा त्याचं जास्त इम्प्रेशन पडतं किंवा मुली त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात. व्हिच इज ॲक्चुअली रॉंग. की त्या पद्धतीने होत नाही. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं, की असं काहीतरी व्यसन करणं म्हणजे पुरुषार्थ असतो. पण तसं अजिबात नाहीये. अरे, ते व्यसन केल्यामुळे तुमचं शारीरिक नुकसान होतंय. तुमचं आर्थिक नुकसान होतंय. आर्थिक नुकसान कसं होतं? तर तुम्ही त्याच्यावर पैसे घालतायत. 1 ग्रॅम कोकेन किंवा 1 ग्रॅम एम-डी पावडर जवळपास ₹2000 ला मिळते. क्लिनिकमध्ये साधारणतः 2 ते 3 ग्रॅम कोकेन एका दिवसाला घेणारे सुद्धा मी पेशंट्स बघितले डोंबिवलीसारख्या ठिकाणी. म्हणजे दिवसाला जवळपास ₹6000. महिन्याला जवळपास ₹1,80,000. कुठून येणार 1,80,000? चोरी करणं किंवा मग त्यांना ड्रग पेडलिंगला टाकणं, की तो हा ड्रग इथे पोहोचवून दे, तुला 1 ग्रॅम कोकेन फ्री देतो. या पद्धतीने गुन्हेगारी विश्वामध्ये वळणं. मुली असतील तर त्यांना तुला मग या व्यक्तीबरोबर जावं लागेल किंवा प्रॉस्टिट्यूशनमध्ये ढकललं जाणं, तुला फ्रीमध्ये 1 ग्रॅम कोकेन मिळणार. मग तुला हे करावं लागेल. अशा पद्धतीने व्यसनं आणि गुन्हेगारी यांचं अगदी जवळचं नातं आहे आणि याचं खूप गंभीर स्वरूपाचं आहे. म्हणजे आपण जर खूप खोलवरती याला शोधण्याचा प्रयत्न केला ना, तर अगदी खूप जास्त प्रमाणामध्ये ही समस्या आणि खूप गंभीर समस्या आहे. तर या सगळ्या कित्येक कारणांमुळे मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि ही खरी गोष्ट आहे, की सुरुवातीला जेव्हा ते व्यसन केलं जातं, गांजा म्हणा किंवा ओपिओइड्स ज्याला अफीम म्हणतो. जेव्हा व्यक्ती स्ट्रेसमध्ये असेल, तणावामध्ये असेल, तर तिला तात्पुरतं बरं वाटतं. थोडंसं रिलॅक्स वाटतं कारण तुमची विचार क्षमताच ते संपवून टाकतं. तर तुम्हाला रिलॅक्स वाटतं आणि तो एक्सपिरियन्स आल्यानंतर काय होतं, मेंदूमध्ये डोपामाइन रश होतं. डोपामाइनचं प्रमाण वाढतं. डोपामाइन वाढलं की आनंदी वाटतं आणि मग ते परत, 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 परत करत जातं. म्हणजे व्यसनांच्या काही कारणांमध्ये जे मी म्हणालो, की पीअर प्रेशर, कुतूहल, मॉडेलिंग, आनुवंशिकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ते म्हणजे की केमिकल इम्बॅलन्स. काहींचे व्यक्तिमत्वच असे असतात, पर्सनॅलिटी असे असतात, की त्यांना काहीतरी एड्रेनालिन रश हवी असते किंवा काहीतरी वेगळं करायचं असतं आणि त्याच्यामधून हे करतात कारण त्यांचं ते डोपामाइनची नीड जास्त असते. डोपामाइन नावाचं हे जे केमिकल आहे म्हणजे मुन्नाबाईच्या भाषेत सांगायचं तर तो केमिकल लोचा होतो. तर डोपामाइन त्यांना हवं असतं. ते डोपामाइन मिळालं की दे फील हॅपी. आता ही जी थिअरी आहे याला आपण म्हणतो रिवॉर्ड पाथवे. आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये लिंबिक सिस्टम नावाचा एक भाग असतो, जो भावनांशी संबंधित असतो आणि या लिंबिक सिस्टमच्या भागामध्ये डोपामाइन स्त्रवलं की आपल्याला आनंदाची भावना निर्माण होते. आता साधारणपणे ज्या नैसर्गिक आपल्या क्रिया असतात, म्हणजे थर्स्ट, हंगर म्हणजे भूक लागणं, तहान लागणं
बरोबर? किंवा मला खूप बोर होतंय, तर मी एखादा छंद जोपासणं, कुठेतरी फिरून येणं किंवा सेक्शुअल ड्राईव्ह, सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज याच्यानंतर आपल्या मेंदूच्या त्या भागामध्ये डोपामाइन स्त्रवतं आणि आपल्याला आनंदाची भावना निर्माण होते. आता हा जो नॅचरल पाथवे आहे, हा जो व्यक्ती व्यसन करते तो बायपास करून टाकते. व्यसन केल्यामुळे काय होतं, की तो गांजा घेतला की डोपामाइन स्त्रवतं, छान वाटतं. ओपिएट्स घेतलं, डोपामाइन स्त्रवतं, छान वाटतं. मोबाईल भरपूर वेळ वापरला किंवा ऑनलाईन शॉपिंग केलं, खूप सारं हे केलं, डोपामाइन स्त्रवतं, छान वाटतं. म्हणजे काय होतं, जे नॅचरली सॅटिस्फाय व्हायला पाहिजे डोपामाइन, हंगर, थर्स्ट किंवा फ्रेंडशिप या गोष्टींमधून जे व्हायला हवं, त्याला बायपास करून फक्त हे व्यसन मिळालं तरच डोपामाइन स्रवतं आणि आनंद वाटतो. त्याच्यामुळे काय होतं, ह्या गोष्टींकडे निग्लेक्ट होतं. जेवणाकडे लक्ष नाही, खाण्याकडे लक्ष नाही, पिण्याकडे लक्ष नाही, घराकडे लक्ष नाही, फॅमिलीकडे लक्ष नाही आणि पूर्णपणे फक्त ते व्यसन मिळालं तरच डोपामाइन स्रवणार. अशा पद्धतीने हा केमिकल इम्बॅलन्स होतो आणि म्हणूनच व्यसन सोडताना हे खूप कठीण होऊन बसतं. जर त्याच्यावर माणूस पूर्णपणे व्यसनाधीन झाला तर. आणि त्यावेळेला मग मेडिकल हेल्प लागू शकते हे व्यसन सोडण्यासाठी. याचे साधारण विड्रॉल सिम्प्टम्स काय काय असतात? तर आता आपण जे क्रायटेरिया बघितले की टॉलरन्स आणि विड्रॉल. विड्रॉल म्हणजे काय? की एखादी गोष्ट नाही मिळाली तर शरीरावर दिसणारे लक्षण. अगदी साध्या शब्दात सांगायचं तर प्रत्येक सबस्टन्सचे वेगवेगळे असतात. म्हणजे अल्कोहलचे विड्रॉल सिम्प्टम्स वेगळे असतात. तंबाखू म्हणजे निकोटीनचे विड्रॉल सिम्प्टम्स वेगळे असतात. ओपिएटचे वेगळे असतात. तर दारूचे जे विड्रॉल सिम्प्टम्स असतात ते साधारणपणे असे असतात की दारू नाही मिळाली तर हात थरथर कापणे, पूर्ण बॉडी व्हायब्रेट होणं. आपण बघू शकतो की काही लोकं श्रावणामध्ये दारू सोडतात, गणपतीच्या वेळेला सोडतात, पण मग त्यांच्या हात थरथर कापायला लागतात किंवा झोप लागत नाही, चिडचिड व्हायला लागते. खूप एक्स्ट्रीम प्रमाणामध्ये असेल तर अगदी भास व्हायला लागतात की कोणीतरी माझ्याबद्दल बोलतंय, कोणाचा तरी आवाज येतोय, अशा पद्धतीने भास व्हायला लागतात. अगदी साध्या शब्दांमध्ये सांगायचं, वास्तव जो सिनेमा आहे, त्यातला शेवटचा सीन आहे बघा संजय दत्तचा. त्याच्या आईला तो म्हणतो, त्याची ती आतताईपणा दाखवलाय त्याच्यात, क्रेव्हिंग दाखवलंय, की मला कोकेन हवंय, मला हे हवंय. त्याच्या आईला सांगतो, की "देखो वो मुझ पे थूक रहा है, वो मुझे मारने आ रहा है." म्हणजे त्याला ते हॅल्युसिनेट होतात, भास होतात, की कोणीतरी मला काहीतरी करतंय, संशय विकार निर्माण होतो, भास व्हायला लागतात. त्याला ओपिओइड्स आणि कोकेनच्या विड्रॉल्समध्ये जनरली असे सिम्प्टम्स दिसायला लागतात, की म्हणजे तो अगदी असं म्हणतो, की "मला काहीतरी आणून दे, नाहीतर घासलेट तरी दे, 50 तोला, हे घे, तू आणून दे." त्याचा तो आक्तिकपणा दाखवलाय वास्तवच्या त्या शेवटच्या सीनमध्ये. ते प्रॉपर टिपिकल विथड्रॉवल सिम्प्टम्स आहे. असे विथड्रॉवल सिम्प्टम्स येतात. आता निकोटीन किंवा तंबाखू सोडल्यानंतर सुद्धा काही विथड्रॉवल सिम्प्टम्स येतात, जे म्हणजे चिडचिड होणं. त्याचे खूप जास्त नाही आहेत, पण चिडचिड होणं, राग-राग होणं, कॉन्सन्ट्रेट न करू शकणं, स्लीप डिस्टर्ब होणं, अशा प्रकारचे सिम्प्टम्स दिसतात. ओपिओइड्समध्ये ज्यावेळेला त्याला ओपिओइड्स मिळत नाही, म्हणजे अफीम, अफू, ब्राउन शुगर, हेरोईन, कोडीन किंवा कफ सिरप सुद्धा काही लोकं ॲडिक्शन करतात. कारण कफ सिरपमध्ये सुद्धा ओपिओइड नावाचा घटक असतो. 8-8, 10-10 बाटल्या एक दिवसाला कफ सिरपच्या घेणारी लोकं आहे आणि ज्यावेळेला त्यांना हे मिळत नाही, तर ओपिओइडचे विथड्रॉवल सिम्प्टम्स कसे आहेत, की त्यांच्या नाकातून पाणी यायला लागतं, डोळ्यातून अश्रू यायला लागतात, सलायव्हा जास्त म्हणजे सगळे सिक्रेशन्स व्हायला लागतात, लूज मोशन्स व्हायला लागतं, पोटात क्रॅम्प्स यायला लागतात. कारण पेन किलर म्हणून ही औषधं वापरलं जातं ओपिओइड कमी प्रमाणामध्ये. हात दुखायला लागतात, ज्याला टर्की असं म्हटलं जातं, कोल्ड टर्की. आपल्या हातांवरचे केस पायलो इरेक्शन म्हणतो. टाईट होतात, ताठ होतात हातांवरचे केस. गुजबम्प्स म्हणतो आपण. तशा पद्धतीचे लक्षणं यायला लागतात. झोप लागत नाही. अग्रेसिव्ह व्हायला लागतात. आता इंटरेस्टिंग म्हणून मी जसं तुम्हाला म्हणालो, की तो पेशंट ॲडमिट झाला अपेंडिक्ससाठी आणि त्याला हे सगळे विथड्रॉवल सिम्प्टम दिसायला लागले. अशीच एक इंटरेस्टिंग केस होती, की एक मुलगा होता. जे ओळखीतलेच होते चांगले डॉक्टर. त्यांचा मुलगा होता. डॉक्टर फॅमिलीतला मुलगा होता आणि त्याला सारखं घरी आला. तो हॉस्टेलला राहायचा आणि घरी 3-4 दिवस आला की त्याला खूप पोटात दुखायचं, क्रॅम्प्स यायचे, लूज मोशन्स व्हायचे. वडील डॉक्टर असल्यामुळे सगळे फ्रेंड्स सर्कलमध्ये डॉक्टर्स सगळ्या तपासण्या केल्या, स्कोपी केलं, सगळं नॉर्मल, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. पण हा 3-4 दिवस घरी आला की याच्या पोटात दुखणार, हातपाय दुखणार, लूज मोशन्स होणार. मग असंच खूप वेळा झाल्यानंतर डॉक्टरांनी म्हणाले की एकदा आपण सायकियाट्रिक कन्सल्टेशन घेऊया, मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊया म्हणून ते माझ्या क्लिनिकला आले. मी जस्ट त्यांना विचारलं की काही व्यसन करतो का? ते म्हणाले, "नाही करत." म्हटलं, "आपण एक जस्ट टेस्ट तरी करून बघूया की काही निघतंय का?" एक स्क्रीनिंग पॅनल असतं. म्हणजे एखादा मुलगा जर एक्सेप्ट करत नसेल की तो व्यसन करतोय, पण आपल्याला माहिती करायचं असेल, तर आपण लॅबमध्ये जाऊन ती टेस्ट करू शकतो. युरिनची टेस्ट असते किंवा क्लिनिकमध्ये किंवा आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काही किट्स अवेलेबल आहे. त्या किट्समध्ये फक्त जसं युरिन प्रेग्नन्सी टेस्ट असते, एक ड्रॉप टाकायचा आणि त्याच्यामध्ये मल्टिपल पॅनल्स असतात, की त्याच्यामध्ये चरस, गांजा, भांग, कोकेन, हेरोईन, एल-एस-डी, एम-डी, मेथ, मेथॅम्फेटामाइन कुठलेही व्यसन करत असेल, तर ती लाईन पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह येते. यू-पी-टीमध्ये 2 लाईन्स येतात, त्याच्यामध्ये 1 लाईन सिंगल लाईन पॉझिटिव्ह येते. त्याच्यामध्ये त्याचं ओपिओइड पॉझिटिव्ह आलं. म्हणजे तो ब्राउन शुगर घ्यायचा हॉस्टेलमध्ये. घरी आल्यानंतर काय व्हायचं ना, की घरामध्ये असायचा, त्याला ते मिळायचं नाही.
आणि नाही मिळालं की मग त्याला ओपिओइडचे विड्रॉवल सिम्पटम्स, लूज मोशन्स होणं, क्रॅम्प्स येणं, पोटात खूप क्रॅम्प्स येणं, हातपाय दुखणं, सिक्रेशन्स होणं, हे सगळे लक्षणं दिसायची. तर अशा पद्धतीने विड्रॉवल सिम्पटम्स दिसतात. विड्रॉल सिम्प्टम्स आता समजा एखादा व्यसन सोडायला आलेला आहे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की अमुक एक गोष्टीचे अमुक विड्रॉल सिम्प्टम्स आहेत. तर त्याला ट्रीट करण्याची काही पद्धत आहे का? जो ट्रीटमेंट पार्ट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, की एखादी व्यक्ती जर स्वतःहून आता व्यसन सोडायला आलेली असेल, तर त्याला आपलं ॲज ए मानसोपचार तज्ञ किंवा डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य असतं, की हे सोडतानाची त्याची जी प्रोसिजर आहे, ती सुखकर झाली पाहिजे. त्याला त्रास व्हायला नको आणि त्याला त्रास झाला तर तो व्यसन सोडणार नाही. बघा खूप साऱ्या लोकांशी बोलल्यानंतर असं जाणवतं ना, की त्याला सोडायची इच्छा असते. तो सोडतो. 2 दिवस सोडतो, 3 दिवस सोडतो. 3ऱ्या-4थ्या दिवशी काय होतं, त्याला खूप अस्वस्थ व्हायला म्हणजे विथड्रॉवल सिम्प्टम्स यायला लागतात. हातपाय थरथर घाबरणं. मग तो जातो आणि परत पितो. सगळ्या रिएक्शन्स रिलॅक्स. मग त्याच्या मनाला संदेश मिळतो, "अरे, तू या व्यसनाशिवाय राहू शकत नाही. तुला जर आता नॉर्मल राहायचंय, तर तुला हे व्यसन करावं लागेल." म्हणून ट्रीटमेंटचा जो पहिला टप्पा असतो, तो म्हणजे विथड्रॉवल कंट्रोल, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे बॉडीतले टॉक्सिन्स बाहेर काढणं. नंतरचा तिसरा टप्पा येतो तो रिलॅप्स प्रिव्हेन्शन. म्हणजे जेव्हा सर्वप्रथम क्लिनिकमध्ये येतात, त्यावेळी आम्ही त्यांना सांगतो, की एज्युकेट करतो, की असं-असं व्यसन आहे. एक्सेप्ट केलं त्याने तर ठीक आहे, नाही केलं तर युरिन टेस्ट करून किंवा बाकीच्या टेस्ट करून आपण माहिती करतो आणि त्याला त्याच्याबद्दल एज्युकेट करतो, की आता हे सोडण्याची तुझी जर इच्छा आहे, तर सोडल्यानंतर तुला विथड्रॉवल सिम्प्टम्स येणार. पण ते विथड्रॉवल सिम्प्टम्स कमीत कमी यावे किंवा येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करू औषधं देऊन. त्याच्यानंतर तुझ्या बॉडीवर जो काही दुष्परिणाम झालेला आहे व्यसन केल्यामुळे, लिव्हरला डॅमेज झालं असेल किंवा काय असेल, हा दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण डिटॉक्स म्हणजे टॉक्सिन्स बाहेर काढणं ही प्रोसिजर करू आणि त्याच्यानंतर रिलॅप्स प्रिव्हेन्शन जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, की 8 ते 10 दिवस तर आपण कंट्रोल करणार, पण त्याच्यापुढे काय? आपला पण विषय तोच आहे, की आता पुढे काय? तर व्यसन सोडलंय, पण आता पुढे काय? तर तो रिलॅप्स प्रिव्हेन्शन हे फार महत्त्वाचं आहे. रिलॅप्स प्रिव्हेन्शनसाठी काय येतं, की त्याला कंटिन्युअस काउन्सिलिंग करणं, त्याचं मोटिव्हेशन मेंटेन करणं, त्यासाठी सपोर्ट ग्रुप्स, ग्रुप थेरपी असते, की असे जे व्यसन सोडलेले लोक आहेत त्यांचा एक समुपदेशनाचा गट असतो. ते एकमेकांना हेल्प करतात. दॅट इज सेल्फ हेल्प ग्रुप्स. तो एक असतो किंवा अल्कोहोल अनोनिमस नावाची संस्था आहे, की जे अ, मोफतपणे या पद्धतीचे सेशन्स घेत असतात. अशी संस्था जगभर आहे आणि अगदी चांगले-चांगले नावाजलेले काही सेलिब्रिटी सुद्धा त्याचा पार्ट आहेत. म्हणजे दे आर मेंबर ऑफ दॅट अल्कोहोल अनोनिमस. तर अशा संस्थेची मदत घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेत राहणं, कंटिन्युअस मीटिंग्स अटेंड करणं आणि त्याने परत ते घेऊ नये म्हणून काही औषधं सुद्धा सुरुवातीला आम्ही देतो. त्याला अँटी क्रेव्हिंग मेडिकेशन्स म्हणतो किंवा जर त्याला क्रेव्हिंग झाली आणि त्याने घेतलं, तर त्याला ते त्रास व्हावा, पचू नये, म्हणजे ती दारू जर पिली असेल तर ती बाहेर पडावी, उलटी व्हावी म्हणून काही औषधं सुद्धा आपण देतो. ज्याला डिटेरंट पेशंटची कन्सेंट घेऊन, रुग्णाची कन्सेंट घेऊन, नातेवाईकांना एक्सप्लेन करून, की आता ही गोळी तुला चालू केलेली आहे आणि जर तू जाऊन ड्रिंक केला तर तुला उलट्याच होतील वगैरे. मग त्या भीतीने सुद्धा आणि खरोखर तो त्रास होतो. म्हणून सुद्धा मग काही लोकं दारूपासून दूर राहतात आणि दूर राहिल्यानंतर त्यांना जाणवतं, की आता दारू सोडल्यानंतर काय पॉझिटिव्ह इफेक्ट्स होत आहेत. हे काउन्सिलिंगमध्ये स्ट्रेस केलं जातं, की आता तू दारू सोडली ना काय होतंय? भूक चांगली लागते, तुझी तब्येत व्यवस्थित होते, जे लिव्हरला डॅमेज होतं ते नॉर्मलाईज होतंय, जे तुला हातपाय थरथर कापायचे किंवा पायाला मुंग्या यायच्या, दुखायची, ते आता होत नाही. म्हणजे त्याला सकारात्मक बदल आपल्याला दाखवावा लागतो. तो एक करतो आपण. प्लस सोबत ती जी पोकळी निर्माण झालेली आहे, की पूर्वी कसं असायचं, की व्यसन करायला बसायचा, तो काही ग्रुप असायचा, त्याचा वेळ निघून जायचा. आता तो रिकामा वेळ कुठे करायचा? तर तो चांगल्या ठिकाणी लावणं, म्हणजे छंद जोपासणं, त्याला काही ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं किंवा त्याला व्हॉलंटिअर म्हणून वापरणं. म्हणजे त्या व्यक्तीला ती एक भावना येते, की मी कुणाच्यातरी कामाला येतोय. इट गिव्हज व्हेरी पॉझिटिव्ह फीडबॅक. एक जबाबदारी पण वाटते, जबाबदारी आहे. की मी सांगतो तर मी हे कसं हे करेन? कसं करणार आणि अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर बाकीच्यांना अजून हुरूप येतो. हं, हं. नाहीतर पेशंट्स काय म्हणतात आम्हाला, "डॉक्टर तुम्हाला काय माहिती काय मजा येते नशा केल्यानंतर." तर जे नशा सोडलेला व्यक्ती असतो, त्यानेच जर हे सांगितलं, की "बघ किती छान वाटतंय, आज मी सोडलंय, किती चांगलं वाटतंय." तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं आणि त्या व्यक्तीला सुद्धा व्हॉलंटिअर म्हणून काम करताना त्याची सेल्फ एस्टीम आणि आत्मसन्मान वाढतो, की मी काहीतरी कामात येतो आणि त्याचे ते या व्यसनापासून दूर राहण्याचे चान्सेस वाढतात. अशा पद्धतीने ही उपचार पद्धती आपण करू शकतो. गरज पडलं तर सुरुवातीला आपण ओपीडी बेसिसवर औषधं देतो. माईल्ड प्रमाणात असेल, सौम्य प्रमाणात असेल तर फक्त काउन्सिलिंगने होतं. जास्त प्रमाणात असेल तर एक 7 ते 8 दिवस आपण ॲडमिट करतो. जर खूपच जास्त असेल तर मग पुनर्वसन केंद्रामध्ये काही दिवस 2 ते 3 महिने ठेवावं लागतं. आणि काही निकोटीन पॅचेस असतात. तर ते खरंच मदत करतात का? निकोटीन पॅचेस किंवा मी या सगळ्या ज्या काही ट्रीटमेंट सांगतोय, या सगळ्या तेव्हाच काम करतात जेव्हा त्या व्यक्तीची स्वतःची इच्छा असते. कारण इच्छाशक्ती हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.
जर त्याची इच्छा असेल सोडायची तर आपण मेडिकल सायन्समधून त्याला मदत करू शकतो, की त्याला त्रास कमीत कमी व्हावा. आता एखाद्या व्यक्तीला विथड्रॉवल सिम्प्टम्स येत नाहीयेत. त्याचा हात थरथरत नाही, झोपही लागते, सगळं गेलं. पण तरी सुद्धा तो जाणार आणि 4 मित्र आले, आता मी बसतो म्हणणार. तर मग ते इच्छाशक्ती जर त्याची ती नसेल, तर मग कुठलीही ट्रीटमेंट काम करू शकत नाही. कारण मुळातच या सगळ्या व्यसनांच्या जे ट्रीटमेंटची जी यशस्वीता आहे, ती एक 50 ते 60% असते. शेवटी त्याच्या मोटिव्हेशनवरती आणि इच्छाशक्तीवरती खूप, खूप, खूप अवलंबून राहतं आणि मोटिव्हेशन मेंटेन ठेवण्यासाठी फक्त त्याचे एकट्याचे इफर्ट्स नाही, तर फॅमिलीचे इफर्ट्स, सगळ्या कुटुंबाचा त्याला सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट आणि त्याचे स्वतःने रेग्युलरली डॉक्टर किंवा काउन्सिलर्स बरोबर फॉलोअप ठेवणं हे फार गरजेचं असतं. सोशल मीडियावर बघितल्या जातात अनेक गोष्टी किंवा टीव्हीवर, वेब सीरीजवर, सिनेमांमध्ये अनेक गोष्टी बघितल्या जातात, की सिगारेट पिताय, की एका हातात ग्लास आणि त्याच हातात सिगारेट. ते फार कूल वाटतं बघायला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कितपत परिणाम होतो? जसं आपण पूर्वी म्हणालो, की मॉडेलिंग, की ते बघून मला असं वाटतं, की मला तसं बनायचंय. म्हणजे पूर्वी लहानपणी आम्हाला असं वाटायचं, की अरे सचिन तेंडुलकर सारखं बनायला हवं, क्रिकेटर बनायला हवं, आर्मीत जायला हवं किंवा कोणी कुठला हिरो बघितला, की आपण याच्यासारखं वागायला हवं. तर आजकाल मुळात काय होतं ना, हिरो आणि व्हिलन हे मिक्स झालंय. जे व्हिलन कॅरेक्टर सुद्धा आजकाल खूप अट्रॅक्ट करायला लागलेले आहेत. ज्याचा सोशल मीडियाचा असा परिणाम होतो, की जो हिरो आहे, तो हातामध्ये ग्लास आणि तुम्ही सैलप्रमाणे सिगारेट घेऊन बसलाय, तर कूल वाटतो, छान वाटतो. मग मला पण ते इमिटेट करावंसं वाटतं. कारण हे सारखं बंबाट केलं जातं. सारखं-सारखं मला ते दिसतं. खाली फक्त एक लाईन लिहून येते, की धूम्रपान आरोग्यास धोकादायक आहे. पण ती मी वाचतो कुठे? मला तर ते दिसतं ना. नाहीतर असा जर याचा एवढा परिणाम झाला असता, तर आजकाल आपण प्रत्येक याला मल्टिप्लेक्समध्ये पण जातो. त्यावेळेला दाखवलं जातं, दुष्परिणाम दाखवलं जातं. तरी त्याच्याबद्दल अवेअरनेस न होता टीव्हीमध्ये किंवा त्याच्यानंतर मूव्हीजमध्ये जे दाखवलं जातं, की तो कॅरेक्टर कारण तो हिरो असतो आणि तो हिरो त्या पद्धतीने जर वागत असेल, तर ते डेफिनेटली कूल वाटणार. जसं मी मगाशी पण म्हणालो, की जुबा केसरी. आज माझे 3-3 लीडिंगचे ॲक्टर्स ते ॲडव्हर्टाइज करताना दिसत असतील, तर मला वाटेलच ना, की ते हे छान आहे म्हणून असं काही केलं तर छान वाटेल. किंवा आजकाल मुलींना सुद्धा सिगारेट पिताना बघतो आपण आणि मग आपल्याला असं वाटणारच, की अरे हे खूप छान आहे, कूल आहे, चिल आहे. आता कधीतरी हे लोकं करत असेही असतील त्यांच्या आयुष्यात, आपल्याला माहिती नाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात. पण त्याचा जो दुष्परिणाम होतो, हा प्रामुख्याने सांगणं गरजेचं आहे. कारण ते मॉडेलिंग होणार. पण त्याचे काय दुष्परिणाम आहे, हे त्याच वेळी मुलांना समजवणं गरजेचं असतं. जसं मी पूर्वी पण म्हणालो, की पुरुषार्थ वाटतो. आज आपण बघतो, की जे व्हिलेनियस कॅरेक्टर आहेत, ॲक्चुअली व्हिलेनियस कॅरेक्टर आहेत. ॲनिमलमध्ये दाखवलेलं आहे, पुष्पा मूव्हीमध्ये आपण बघतो. पण ते कॅरेक्टर आपल्याला छान वाटतात, कूल वाटतात. ॲक्चुअली ते कामं सगळी इल्लीगलच करतायत त्याच्यामध्ये. दे आर नॉट डूइंग. पण ही जी हिरोची म्हणजे नायकाची आणि व्हिलनची, खलनायकाची जी प्रतिमा आहे ना, हे मिक्स होत चाललंय. पूर्वीच्या काळामध्ये कसं असतं मूव्हीमध्ये एक फिक्स व्हिलन असायचा, एक हिरो असायचा आणि ते बाउंडरीज एकदम क्लिअर होत्या. आता व्हिलेनियस वागणारा सुद्धा आपल्याला हिरो वाटतो आणि ते कूल होऊन आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतो. तर अशा ॲडव्हर्टाइज ॲक्चुअली गव्हर्नमेंटने, सरकारने त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करायला हवी. पण त्याच्या अगोदर आपण आपल्या घरापासून सुरुवात करू शकतो, की मुलांना हे सांगू शकतो, की "तू तसा करतोय, पण हे चुकीचं आहे." ते तो मूव्हीसाठी करतोय किंवा तो त्याचा व्यवसाय आहे, तो ॲक्टर आहे आणि तो ते ॲक्टिंगमध्ये दाखवण्यासाठी तसं करतोय. तो ॲक्चुअल लाईफमध्ये तसं काहीही करत नाहीये. हे मुलांना समजवणं गरजेचं आहे. मला माहिती नाही त्याला काय म्हणतात, पण असं एक टिश्यू पेपरच्या आकारासारखा आतमध्ये तंबाखू असतो का काहीतरी असतं, ते फक्त गालात ठेवायची. तर त्यांना असं वाटतं, की हां, ह्याने आपल्याला खूप छान केक मिळतीये. आणि जेव्हा त्यांच्याशी मी बोलते आणि मी म्हणते, की "कशाला? माहिती आहे ना, आपण सगळं बघतोय, कॅन्सर होतो, हे तोंडात नको ठेवू. माउथ कॅन्सर होईल." त्यांना म्हणे, की "नाही, नाही, हे आहे ना, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाहीये. ह्याने काही माउथ कॅन्सर वगैरे होणार नाही." तर हे कितपत खरं आहे? पान मसाल्याबद्दल आपण बोलूया. कारण हे सर्रास वापरलं जातं किंवा बऱ्यापैकी आपल्याला आजूबाजूला दिसतं आणि आपण सोशली एक्सेप्ट केल्यासारखे आहे, की पानटपरीवरती गेला आणि पान खातोय, फक्त गोड पान खातोय. तर आता मला सांगावसं वाटतं, की बऱ्याचशा स्टडीजमध्ये असं दिलेलं आहे, की सुरुवात ही पान मसाल्यापासून होते किंवा पानापासून होते आणि मग त्याची पुढची स्टेप हळू तंबाखू आणि गुटख्यापर्यंत जाऊन पोहोचते. कारण पान मसाला हे व्यसनांच्या काळ्या दुनियेचं द्वार म्हणून बघितलं जातं. इट्स अ एंट्री टू दॅट ॲडिक्शन. म्हणजे कसं आहे, की एक साधं उदाहरण देईल मी, की माझा एक बी नावाचा मित्र आहे. तो खूप चांगला आहे, व्यवस्थित आहे. त्या म्हणजे त्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, सगळं काही आहे, निर्व्यसनी आहे. पण बीचा एक सी नावाचा मित्र आहे, जो खूप सारं व्यसन करतो. माझा सीशी काही संबंध नाहीये. माझा बीशी नेहमी कॉन्टॅक्ट येतो. पण माझा बीसी जर कॉन्टॅक्ट येत असेल, तर कधीतरी कालांतराने मी सीला इंट्रोड्यूस होणारच आहे. एक्झॅक्टली त्या पद्धतीने पान मसाला असेल, या छोट्या-मोठ्या गोष्टी असतील, हळू त्या ठिकाणी आपल्याला ते सर्कल मिळणार. कारण आतल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर प्रचंड परिणाम होतो आणि परत आपण त्या व्यसनांच्या आहारी जाऊ शकतो. म्हणून यापासून दूर राहिलेलंच
कधीही बरं. आणि तुम्ही आता मित्रांचं नाव घेतलत म्हणून आपण ज्या ठिकाणी आपण आहोत, म्हणजे आपलं घर ज्या ठिकाणी आहे, तो एरिया किंवा आपल्या आजूबाजूला असलेलं सर्कल हे कितपत कारणीभूत ठरतं? जे आजूबाजूचं सर्कल आहे, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण व्यसन करण्याचं अजून एक प्रामुख्याने जे कारण असतं, त्या कारणामधलं एक कारण म्हणजे पीअर प्रेशर किंवा आजूबाजूचं वातावरण किंवा ते तुम्हाला प्रवृत्त करू शकतात, की तुम्ही माझ्यासोबत चला, आपण हे करूया. तर हे पीअर प्रेशर येतं, त्यावेळेला ते हँडल करणं फार गरजेचं आहे. आजूबाजूचं वातावरण तर आपण बदलू शकत नाही. अशा वेळेला आपण स्वतःला ठामपणे सांगणं, की मला याच्या आहारी जायचं नाहीये आणि या व्यक्तीपासून दूर राहायचंय. भलेही मैत्री असेल तर मैत्रीपुरती मैत्री, पण त्याच्या बाकीच्या गोष्टी मी घेणार नाही. हे वारंवार स्वतःला सांगणं किंवा त्याच्या घरच्यांनी किंवा त्याच्या दुसऱ्या चांगल्या मित्रांनी त्याला हे समजावणं गरजेचं आहे. जनरली असं होतं, की काही महत्त्वाचे जे डिसिजन्स आहेत, ते त्या टेबलवर ठरतात. जिकडे दारू प्यायली जाते किंवा सिगारेट प्यायलं जातं आणि मग अशा वेळेला समजा आपण तिकडे नाही गेलो, तर पर्सनली त्या माणसाचं नुकसान होऊ शकतं किंवा त्याला असं वाटतं, की "अरे, मी नाहीये म्हणजे मी वगळला गेलोय का ह्याच्यातनं?" त्याला लेफ्ट आउट फील होतं आणि कदाचित एखाद्या महत्त्वाच्या डिसिजनपासून तो वंचित राहतो. म्हणून त्याला तिथे जावं लागतं. तर त्याने ही सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे? बरोबर. आता हे फार महत्वाचं आहे. कारण अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कोरिलेट करू शकतो, की क्लिनिकमध्ये पण काही जे अल्कोहोल रिलेटेड केसेस येतात, मी त्यांच्याशी बोलतो. ते म्हणतात, की "नाही, आमचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे आणि मग काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळवायचे असतील, तर आम्हाला पार्टी करावी लागते, टेबलवर बसावं लागतं किंवा अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने मॅनेज करावं लागतं. तर त्यासाठी करणं गरजेचं आहे आणि मी नाही केलं, तर कदाचित माझी तेवढी दृढ मैत्री होणार नाही." तर हे अतिशय चुकीचं आहे. असं अजिबात नसतं. तुमची मैत्री असेल, खरी मैत्री असेल, तर ती या मोजमापावरती नाही ठरत, की तो माझ्यासोबत ड्रिंक करतोय का? माझ्यासोबत सिगारेट घेतोय का? आता याला कसं हँडल करायचं ना, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे असर्टिव्ह बिहेवियर. ज्याला आपण असर्टिव्ह बिहेवियर म्हणतो किंवा पॉवर ऑफ सेइंग नो. म्हणजे अल्टिमेटली थोडंसं याच्याशी संदर्भ देऊन मी सांगेन, की पीअर प्रेशर कसं हँडल करायचं. जसं तुम्ही म्हणालात, की लेफ्ट आउट फील होतंय. मग ते फक्त व्यसनांच्याच बाबतीत नाही. अगदी कुठली गोष्ट मला जेव्हा माझ्या मनाच्या विरुद्ध करावी लागते, बिकॉज मी जर ती नाही केली, तर आय विल फील लेफ्ट आउट. तो ग्रुप पुढे निघून जाईल. तर याला कसं हँडल करायचं? तर याच्यासाठी महत्त्वाची असते ती म्हणजे असर्टिव्ह बिहेवियर. असर्टिव्ह बिहेवियर म्हणजे पॉवर ऑफ सेइंग नो. आपण का नाही म्हणत? नाही का म्हणू शकतो आपण? म्हणजे आपल्याला नाही म्हणायला का भीती वाटते? कारण आपल्याला वाटतं की मी एकटा पडेल, मी त्या ग्रुपचा पार्ट होणार नाही किंवा नेक्स्ट टाईम ते दुसऱ्या कुठल्या कामासाठी एकत्र जाणार असतील, तर त्या ठिकाणी ते मला बोलवणार नाही. कारण ते म्हणतील, "हा तर दरवेळेला नाही म्हणतो, मग मी घेणार नाही." किंवा मला वाईट वाटतं की मी का नाही म्हणू? मी ज्यावेळेला बोलवतो त्यावेळेला हा प्रत्येक वेळेला माझ्यासोबत येतो. पण आता मी याला नाही म्हटलं तर याचं मन दुखावेल. तर मला स्वतःला गिल्ट वाटतं की वाईट वाटतं की नाही जायला हवं. तर याला हँडल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं असर्टिव्ह बिहेवियर. डोळ्यात डोळे टाकून ठामपणे आपण सांगू शकतो की नाही, मला हे व्यसन करायचं नाही किंवा मला या बाबतीमध्ये तुमच्यासोबत इन्व्हॉल्व व्हायचं नाही. मी तुमचा मित्र आहे, पण मित्र असण्यासाठी हे सगळं व्यसन करणं गरजेचं नाही. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आय कॉन्टॅक्ट. यू शुड हॅव प्रॉपर आय कॉन्टॅक्ट अँड टेल एकदम फर्म आपण सांगायचं की नाही, मी हे करणार नाही. का करणार नाही? त्याची कारणं आपल्याकडे रेडी असायला हवी आणि आपण ती त्याला सांगायची. कसं असतं आय कॉन्टॅक्ट नाही केला ना, तर समोरच्याला तुमचा आत्मविश्वास कळतो. जर त्याने मला एकदा सांगितलं, की "अरे चल घे, काय फरक पडतोय?" मग मी 1-2 वेळेला खाली बघणार. मग त्याला कळतं, की अरे याला अजून 2-3 वेळा जर मी बोललो, फोर्स केला, कन्व्हिन्स केला, तर हा आपल्यासोबत येणार. मग ते दारूचंच व्यसन असेल किंवा मग दुसरं काही काम मला त्याच्याकडून करून घ्यायचं असेल, ते त्याला करायचं नसलं तरीसुद्धा मी त्याच्याकडून ते करून घेऊ शकतो, जर त्याचा आय कॉन्टॅक्ट नसेल. त्यासाठी आय कॉन्टॅक्ट, डोळ्यात डोळे टाकून तुमची कारणं, की मला हे व्यसन करायचं नाहीये. त्याला आपण दुसरे पर्याय देऊ शकतो, की आपण हे वेगळ्या पद्धतीने सुद्धा एन्जॉय करू शकतो. व्यसनच करायला हवं असं नाही. आता जसं तुम्ही म्हणालात, की बरेचसे व्यवहार तिथे टेबलवर होतात. मान्य आहे. तुम्ही त्यांच्यासोबत कंपनी द्या ना. कंपनी देऊ नका असं कोणी म्हणत नाही. तुम्ही कंपनी द्या. त्यावेळेला तुम्ही ऑप्शन द्या, की मी कोल्ड ड्रिंक घेणार. सेम त्यावेळेला ते म्हणणार, "अरे घे." तो म्हणायचं, "नाही मला हे घ्यायचं नाहीये कारण मला एन्जॉयच होत नाही याच्यामध्ये आणि याचे काय दुष्परिणाम आहे ते मला माहिती आहे. मला होत नाही. तुम्ही घ्या. मी तुम्हाला नकार देत नाहीये. मी तुम्हाला अडवत नाहीये. मी तुम्हाला फोर्स करत नाहीये, की तुम्ही घेऊ नका म्हणून. तुम्ही घ्या. तुम्ही मला फोर्स करू नका." म्हणजे सेम ते अल्टिमेटली असर्टिव्ह बिहेवियर की यू हॅव टू बी फर्म ऑन युअर डिसिजन की ते तुम्ही त्या पद्धतीने सांगू शकता. कारण त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्या मनात आणि ते समोरच्याला सांगणं गरजेचं आहे, की हे असे-असे दुष्परिणाम आहे आणि मला हे करायचं नाहीये. जनरली सिगारेट प्यायली जाते किंवा खूप छोटे-छोटे डिसिजन्स असतात किंवा कधी-कधी खूप मोठे-मोठे प्रोजेक्ट्स पण डिसाईड होतात, की फक्त एका सिगारेट स्मोकिंगचा जो ब्रेक घेतात, त्या 5-7 मिनिटांमध्येच तो डिसिजन घेतला जातो. आणि मग असं अगेन मला लेफ्ट आउट फील होतंय, तर मी तिथे जातो. तिकडे मी नाही म्हणू शकतो, पण तिकडे जे होणारं पॅसिव्ह स्मोकिंग आहे, त्याच्यासाठी सिगारेट न पिणाऱ्यांनी काय करावं? कारण का ते तर त्यांच्या हातात नसतं.
कारण अगेन ते तिकडे नाही गेलं तर त्यांचं कामाच्या बाबतीत खूप नुकसान होऊ शकतं. तर अशा लोकांनी काय करायचं? आता कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये, आपण त्यांना सांगू शकतो, की हे जे काही डिस्कशन आहे आपण स्मोकिंग न करता करूया. हे आपल्याला क्लिअरली सांगावं लागेल आणि सगळ्यांना तसं कन्व्हिन्स करावं लागेल. आता सिगारेट पिऊनच ते डिसिजन सगळे घेणार असतील, तर मग आपल्याला कुठेतरी स्वतःला त्याच्यावरती आळा ठेवावा लागेल. म्हणजे कसं आहे, की स्मोकिंग न करता त्यांना सांगू शकतो, की यू वॉन्ट टू बी मी याचा पार्ट व्हावं या प्रोजेक्टचं असं वाटतंय, तर आपण दुसरीकडे कुठेतरी करूया. कारण पॅसिव्ह स्मोकिंगमुळे पॅसिव्ह स्मोकिंगचा मुद्दा आला म्हणून सांगतो. मगाशी मी सांगायला विसरलो स्टॅटिस्टिक्समध्ये. जवळपास देशभरामध्ये आपण जे बघतो, की जवळपास दर वर्षाला 30 लाखापेक्षा जास्त मृत्यू हे दारूमुळे होतात. 87 लाख 87 लॅक्स मृत्यू हे स्मोकिंग आणि स्मोकिंगशी रिलेटेड कारणांमुळे होतात आणि त्यातले 10% हे पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होतात. म्हणजे विचार करा 87 लॅक्स टोटल स्मोकिंगमुळे होतायत. 10% म्हणजे 8,70,000 पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होतायत, की ज्यांची काहीच चूक नाहीये. त्या फॅमिलीची, कुटुंबाची किंवा त्या मित्रांची काहीच चूक नाहीये, पण त्यांच्या बाजूचा माणूस स्मोक करतोय म्हणून त्यांना त्रास होतोय. म्हणून स्मोकिंग करणाऱ्याला आपण तर करायचंच नाही, पण त्यांना सांगायला हवं, की नको, मी असताना करू नको. तुला एकट्याला जाऊन कुठे करायचं असेल कर. तू सुद्धा करू नको. पण ठीक आहे, आता तुला करायचंय तू कर. पण आम्हाला त्याचा त्रास नको. आता कामाच्या ठिकाणी आपण डिसाईड करू शकतो, की जे काही डिस्कशन करायचंय, ते मी तिथे येणार नाही. आपण इकडे डिसाईड करूया काय करायचं असेल. कारण याच्यामुळे त्रास होतो. शेवटी तो डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे, की आपला जीव महत्वाचा आहे, की हे महत्वाचं आहे. अगदी. आणखीन एक असं म्हटलं जातं म्हणजे मी इतक्या जणांमध्ये असते किंवा इतक्या जणांकडनं मला ऐकिवात येतात अनेक गोष्टी. तर ते कसं असतं ना, की लिव्हर काही दारूमुळे वगैरे खराब होत नाही गं. त्याची कारणं वेगळी असतात. तर ह्यात कितपत तथ्य आहे? आता जे काही गैरसमज आहे, त्या गैरसमजांमध्ये, की बऱ्याच वेळेला असं वाटतं, की थोडीशी दारू पितोय, काय त्रास होणार आहे? किंवा मी बिअर पितो. बिअर म्हणजे काही दारू नाहीये. बिअर तर कुठेही मिळतं. आजकाल फ्रूट बिअर तर DMartमध्येही मिळतं किंवा जनरल म्हणजे किराणा स्टोअर्सवर पण मिळतंय. तर मी सांगू इच्छितो, की बिअर म्हणजे दारूच आहे. त्याच्यामध्ये अल्कोहलचं प्रमाण कमी आहे 3-5% पण बिअर इज अल्कोहल आणि सुरुवात ही अशीच होते ना. बिअरपासून सुरू होऊन मग ती ओळख्यापर्यंत संपते. किंवा बऱ्याचशा मुली म्हणतात, की मुलींचं ड्रिंक आहे, वाईन घ्या. वाईनमध्ये सुद्धा अल्कोहलचं प्रमाण आहेच. त्यामुळे कुठलंही ड्रिंक हे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. म्हणजे अल्कोहल रिलेटेड जे ड्रिंक्स आहेत ते धोकादायकच आहे. किंवा खूप लोकं घेतात, त्यांना काही होत नाही. तर ही प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाचं शरीर असतं. काही लोकांना 1-2 वर्षच म्हणजे आता क्लिनिकच्या ज्या एक्सपिरियन्सनुसार ज्या केसेस येतात, काही लोकांना 1 ते 2 वर्षामध्येच अल्कोहल घेतल्यामुळे अल्कोहल रिलेटेड प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. काही लोकांना नाही होत. प्रत्येकाचं शरीर आहे. पण तुम्ही एक्सपेरिमेंट करणार का अशी चुकीची तुमच्या शरीरावर? नाही करणार. कारण मला माहिती नाही ना उद्या मला काय त्रास होऊ शकतो. आणि जे रिसर्च आहे त्या रिसर्चच्या नुसार आता काही लोकं असे दावा करतात, की थोड्या प्रमाणात दारू पिली तर ती आरोग्यासाठी चांगली आहे. असं अजिबात नाहीये. किती प्रमाण असेल त्याचं? 5 एम-एल. 5 एम-एल जर प्रमाण असेल, काही स्टडीज आहेत, पण त्याला पण काही पूर्ण आधार नाहीये, की काही स्टडीज आहेत, की माईल्ड 5 एम-एल वगैरे जर घेतलं तर ते ठीक असतं वगैरे अशा काही स्टडीज आहेत, ज्याला पूर्णपणे आधार नाही. पण तुम्ही ड्रिंक घ्यायला लागल्यानंतर 5 एम-एलवर थांबणार आहेत? पेगच 60 एम-एलचा बनवणार आणि मुळात त्याच्या फायद्यापेक्षा त्याचे नुकसानच खूप जास्त आहे. तर अशा व्यसनांच्या आहारी न गेलेलंच बरं. आता मी जेवढे तुम्हाला प्रश्न विचारले त्याचप्रमाणे आपल्या प्रेक्षकांचे पण काही प्रश्न आलेले आहेत. मी रोज 1 किंवा 2 पेगच पितो. म्हणजे मी काही व्यसनाधीन झालोय का? तर आता जसं आपण व्यसनाधीनचे काही निकष बघितले, की 1 किंवा 2 पेग जरी असेल, पण तुम्ही जर दररोज घेत असाल, तर त्याला आपण व्यसनाधीनताच म्हणतो. कारण तुम्ही ते सोडू शकत नाही आहात. तुम्ही जर ते बंद करू शकला असता, तर त्याला आपण व्यसनाधीनता म्हटलं नसतं. आणि शिवाय जे शास्त्रीय काही जे हे झालेले आहेत, स्टडीज झालेले आहेत, त्या अभ्यासातून असं पण जाणवलेलं आहे, की जो खूप जास्त दारू पितो, त्याला जेवढा त्रास होणार आहे, तेवढाच त्रास 1 किंवा 2 पेग घेणाऱ्याला सुद्धा त्याच्या शरीरावर तेवढाच परिणाम होतो. थोडाफार 1-2% कमी असेल, पण अल्मोस्ट त्याला सुद्धा लिव्हर सिरोसिस किंवा अल्कोहलिक लिव्हर डिसीज किंवा लिव्हर कॅन्सरचा तेवढाच धोका असतो, जेवढा दिवसाला 5 किंवा 6 पेग पिणाऱ्याला आहे. पण दररोज ड्रिंक्स करणं हे व्यसनांच्या एका क्रायटेरियामध्ये बसतंच ऑलरेडी, की दररोज व्यसन करत असेल, खास करून एकटाच व्यसन करत असेल, सकाळच्या वेळेला व्यसन करत असेल, हे काही डेंजरस म्हणजे याच्याशी अनुषंगाने आलं म्हणून सांगतो, की बऱ्याच वेळा काय म्हणतात, की नाही तो बाहेर नाही, तो घरात येऊन आपला शांत घेतो. पण हे सगळ्यात धोकादायक असतं. कारण घरामध्ये तुम्हाला लिमिट राहत नाही, की तुम्ही किती वेळ घेणार किंवा कुठल्या कंपनीची तुम्हाला गरज नाहीये किंवा बारमध्ये जायची गरज नाहीये. घरामध्ये 24 तास तुमचं जर अवेलेबल असेल, घरामध्ये तुम्ही अवेलेबल करून ठेवलेली असेल, मित्रांची कंपनीची गरज नाही, तर लिमिट राहणार नाही. ॲडिक्शनचे चान्सेस वाढतात. त्यामुळे एकटं घेणं, सकाळी घेणं किंवा घरात घेणं हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे. म्हणजे बाहेर जाऊन घेत असेल तर तेवढ्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स त्याला पण घ्यावे टाकावे लागतायत. लागतात. याच्यात टाकावीच लागत बरोबर, नाहीये. बरोबर. आता आणखीन एक प्रश्न आशिष कदम यांचा जळगाववरनं.
सिगरेट सोडल्यानंतर किती काळानंतर मी पूर्णपणे डिटॉक्स होऊ शकतो? आता इन जनरल सिगरेटच नाही, कुठल्या व्यसनांच्या बाबतीमध्ये आपण साधारणपणे काय म्हणतो, की 3 ते 6 महिने तुम्ही पूर्णपणे त्या व्यसनांपासून दूर राहिला, तर तुमचे 70% ते 80% चान्सेस असतात, की तुम्ही ते व्यसन पूर्णपणे सुटलेलं आहे किंवा तुम्ही सोडू शकता. आता हे कशामुळे म्हणतो आपण, की ज्याला आपण म्हणतो, की तुमच्या मेंदूला त्याची सवय झालेली आहे, की तुमच्या मेंदूला ते हवं आहे आणि ते नाही मिळालं तर विथड्रॉवल सिम्प्टम्स येतात. आता हे विथड्रॉवल सिम्प्टम्स साधारण 8 ते 10 दिवस आणि काही केसेसमध्ये महिन्यापर्यंत चालतात. एकदा ते झाल्यानंतर सुद्धा तुमच्या मेंदूमधल्या न्यूरॉन्सला म्हणजे ज्या सेल आहे, पेशी आहे, त्याच्यामध्ये त्या मेमरीज असतात. त्यामुळे टीव्हीवर काही असं दृश्य बघितलं, कोणी स्मोकिंग करताना बघितलं, कोणी ड्रिंक करताना बघितलं, तर त्या आठवणी ताज्या होतात आणि ती करण्याची इच्छा होते. ती थोड्या प्रमाणात होत असते. पण पूर्णपणे सेल ज्या रिप्लेस होतात तुमच्या, त्या रिप्लेस व्हायला तुमच्या ज्या ब्रेनमधल्या आहेत किंवा कुठल्या आहेत, त्याला साधारणपणे एक 3 महिने ते 6 महिने लागतात. नवीन सेल्स, नवीन न्यूरॉन जनरेट होऊन, नवीन जंक्शन ज्याला सायनॅप्स म्हणतो आपण, की ज्याच्यातून संदेशवहन होणार आहे. हे नवीन जनरेट व्हायला 3 ते 6 महिने लागतात. आता या 3 ते 6 महिन्याच्या काळामध्ये ती व्यक्ती जर या व्यसनांपासून दूर राहिली, तर तिचे मॅक्सिमम चान्सेस असतात, की हे व्यसन सुटेल. साधी गोष्ट आहे, की मी माझ्या एखाद्या मित्राला भेटतो, त्याला मी रोज भेटत असेल, तर मला त्याच्याबद्दलची ओढ निर्माण राहणारच. पण जर तो माझ्यापासून दूर गेला बराच काळपर्यंत, ओढ राहणार पण तितकी नाही राहणार. म्हणजे प्रॅक्टिकली मला तितकं हे होणार नाही, की मला रोजच फोन करावासा नाही वाटणार किंवा रोजच नाही. अंडरस्टूड असणार, की हां, ठीक आहे 6 महिन्यांनी एकदा कधीतरी येईल त्यावेळेला मी भेटेन. व्यसनाच्या बाबतीमध्ये सुद्धा साधारणपणे असंच असतं, की तुम्ही त्या व्यसनापासून दूर राहिलात तर तुमची ती इच्छा कमी होणार. पण आता जसे एवढे प्रश्न मी विचारल्यानंतर एक मला असं लक्षात आलं, की ह्या बाबतीतला अवेअरनेस खूप गरजेचा आहे. म्हणजे आपण कारण का व्यसन म्हटलं, की आपल्याला अगदीच जे वरवरचे दिसतात तेवढेच आहेत. पण ह्याबद्दल आपण जर का अवेअरनेस करण्याचं ठरवलं, तर आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि कुठे-कुठे करू शकतो? की आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हाच खरा उपाय आणि याच्याही बाबतीमध्ये असंच आहे. म्हणजे दारू आणि तंबाखू तर सोडून द्या, पण जे हार्ड ड्रग्ज आहेत, या हार्ड ड्रग्सच्या बाबतीमध्ये आम्ही जे क्लिनिकमध्ये बघतो, की एकदा व्यसन सुरू झालं ना, की ते सुटणं खरंच फार कठीण होतं. म्हणजे कितीही चांगला मानसोपचार तज्ञ असेल, कितीही चांगली फॅसिलिटी अवेलेबल असेल, पण सुटण्याचे चान्सेस खूप कमी होतात. म्हणजे अगदी 50% ते 60%च यश आम्हाला मिळतं याच्यामध्ये. कारण एकदा ते व्यसन लागलं ना, की तुमच्या मेंदूतले न्यूरोकेमिस्ट्री केमिकल्स असे चेंज होतात ना, की तुम्हाला ते हवंच असतं. एक साधं उदाहरण सांगेल मी, की एखाद्या गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत आणि तुमचा मित्र म्हटला, की "मर्सिडीज आहे. चल तुम्ही मला माझ्या कारमधून तुला लिफ्ट देतो." पण हिचे ब्रेक फेल झालेले आहेत. तुम्ही बसाल का? नाही. सेम थिंग व्यसन करताना हा डोक्यात विचार ठेवणं फार गरजेचं आहे, की असे हार्ड ड्रगचे व्यसन करणं म्हणजे अशा गाडीत बसणं आहे, मग ती भलेही किती लक्झरी असेल, अशा कारमध्ये बसणं आहे, की जिचे ब्रेक फेल झालेले आहेत आणि तुमचा सर्वनाश होणारच आहे, ॲक्सिडेंट होणारच आहे. त्यामुळे अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. आता तंबाखूच्या बद्दल खूप चांगल्या प्रमाणात अवेअरनेस केला जातो. मल्टिप्लेक्समध्ये आपण बघतो, की सिनेमा सुरू होण्याच्या आधी ते सगळं दाखवलं जातं. चैनी-खैनी, पान मसाला, तंबाखू, कॅन्सर त्या अवेअरनेसचे त्याच्यावरती फोटोज, पिक्चर्स दाखवले जातात. सगळ्यात महत्त्वाचं यंग एजच्या पॉप्युलेशनला टार्गेट करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपली जी तरुण पिढी आली, की त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये क्युरिओसिटी आणि पीअर प्रेशर या 2 कारणांमुळे ते वळणारच या गोष्टीकडे. तर त्यांना हे सारखं-सारखं सांगणं, बंबाट करणं गरजेचं आहे. त्यासाठी कॉलेजेसमध्ये अवेअरनेस सेशन्स घेणं, समाजामध्ये याच्याबद्दलचे अवेअरनेस सेशन्स घेणं, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, यांच्या माध्यमातून सगळ्यांमधून आपण अवेअरनेस करू शकतो. हे आपण सांगू शकतो किंवा आता आज तुम्ही करतात. हा सुद्धा अवेअरनेसच आहे. इट इस व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. खूप चांगलं इनिशिएटिव्ह, की आता पुढे काय? आपण काय करणार याच्यात? तर हा अवेअरनेस फार गरजेचा आहे. पण अशा काही संस्था आहेत का, की जिकडे म्हणे कोणाला समजा व्यसन सोडायचं असेल, तर काही अशा व्यसनमुक्ती केंद्र काही आहेत का? या संदर्भामध्ये खूप खूप साऱ्या संस्था आहेत. ज्या चांगल्या नावाजलेल्या काही संस्था आहेत. त्याच्यामध्ये अल्कोहोल अनोनिमस ही खूप मोठी संघटना आहे, जी ऑल ओव्हर वर्ल्ड काम करते. याच्यामध्ये जे स्वतः अल्कोहोल घेत होते आणि ज्यांनी दारू घ्यायची आता बंद केली, अशी लोकं सेशन्स घेतात. त्यांचा काही प्रोग्राम्स असतो. तो प्रोग्राम फॉलो केला जातो आणि अगदी निःशुल्कपणे ते सेवा देतात. तर अल्कोहोल अनोनिमस आहे. अशाच पद्धतीने नार्कोटिक अनोनिमस नावाची संस्था आहे, जी ओपिओइड्स म्हणजे अफीम याच्या आहारी गेलेल्या लोकांसाठी काम करते. त्याच्यानंतर काही खाजगी सेंटरसुद्धा आहेत, की ज्या खाजगी सेंटर्समध्ये मुक्तांगण नावाची संस्था आहे पुण्याला, जो खूप चांगल्या पद्धतीने या व्यसनमुक्तीवरती काम करते. आम्ही स्वतः आता काही वर्षांपूर्वी, एक 4-5 वर्षांपूर्वी मनसा रिहॅबिलिटेशन पुनर्वसन केंद्र टिटवाळ्याला सुरू केलेलं आहे. तर या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अवेअरनेस आणि त्याच्या एकदा अवेअरनेस झाल्यानंतर जर एखाद्याला व्यसन झालंच असेल, तर त्याच्या प्रतिबंधासाठी सुद्धा उपाय करतो. ज्याच्यामध्ये काही प्रोग्राम्स ठरवले जातात. म्हणजे लाँग टर्म
स्टेसाठी म्हणजे 1 महिना ते 3 महिने किंवा अगदी 6 महिन्यांपर्यंत काही रुग्णांना आम्ही ठेवतो. कारण जसं मी म्हणालो, की 3 ते 6 महिने जर तुम्ही व्यसनांपासून दूर राहिलात, तर तुमचे चान्सेस मॅक्सिमम असतात व्यसन सोडण्याचे. आता हे 3 ते 6 महिने घरी राहिलात, तर डिफिकल्ट आहे. कारण माणूस आहे, कुठेतरी काहीतरी होऊ शकतं. पाऊल वेडं-वाकडं पडू शकतं, चुकू शकतो, तो जाऊ शकतो. म्हणून जर तो प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंटमध्ये म्हणजे मेन कन्सेप्ट आहे, की एका थेरप्युटिक एन्व्हायर्नमेंटमध्ये, प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंटमध्ये ती व्यक्ती 3 ते 6 महिने राहिली. त्या ठिकाणी त्याला एक शेड्यूल दिलं, की सकाळी 6 वाजता उठायचंय. त्यानंतर प्रेयर प्रार्थना करायची. त्याच्यानंतर योगा करायचंय. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग सेशन्स किंवा ग्रुप थेरपी. मग त्यांना काही ॲक्टिव्हिटीज देणं, त्यांचे एक्सपिरियन्स शेअरिंग, लर्निंग एक्सपिरियन्सेस, त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्स शेअरिंग अशा पद्धतीचं त्यांना एक आपण टाईम टेबल दिलं, त्यांची दिनचर्या ठरवून दिली, तर सेम दिनचर्या ते घरी आल्यानंतर सुद्धा फॉलो करू शकतात. अशा पद्धतीने याच्यावरती काम केलं जाऊ शकतं. बऱ्याचदा असाही प्रश्न पडत असावा, कारण ज्या लोकांना व्यसनं असतात, म्हणजे जर का आपण रेशो काढला, तर मला कदाचित मी चुकीची असेल, पण काही नामवंत व्यक्तिमत्व पण असतं व्यसनाधीन किंवा काही लोकांना अशीही भीती असते, की अरे मी समजा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेलो किंवा गेले, तर माझं नाव तर बाहेर येणार नाही ना. तर बरोबर. त्या बाबतीतली सिक्रेसी कितपत आपण मेंटेन करू शकतो? मुळातच मानसोपचारामध्ये हा पहिला मुद्दा आहे प्रायव्हसी आणि कॉन्फिडेन्शियालिटी. आम्ही ती इन्फॉर्मेशन अगदी गोपनीय ठेवतो. सगळ्याच मानसोपचार तज्ञांना हे बंधनकारकच आहे. काउन्सिलिंगमध्ये मानसोपचार तज्ञांना, की तुम्ही तुमच्याकडे आलेला पेशंट मग तो फक्त व्यसनमुक्ती केंद्रातच नाही, ओ-पी-डीवरती सुद्धा दाखवायला कोणी आलेलं असेल, तर त्याची माहिती गोपनीय ठेवणं आणि ती जर नाही ठेवली, तर तो कायद्याने गुन्हा आहे. तर त्यामुळे ही माहिती गोपनीय ठेवलीच जाते. आता दुसरी गोष्ट, की हा आपला चॉईस आहे. कोण काय म्हणतंय याला काही अर्थ नाहीये. या अनुषंगाने आलेला दुसरा एक मुद्दा सांगतो व्यसनमुक्तीच्या थोडासा बाजूला आहे. मानसोपचारांबद्दल. कारण व्यसन हा सुद्धा एक मानसिक आजार आहे. मानसोपचार तज्ञाकडे येताना सुद्धा खूप मोठा स्टिग्मा असतो. हो. मी काही वेडा झालोय का? हं, मी कुठे दगड मारतो? किंवा मी तिथे गेलो तर मला काही आता डोंबिवली सारख्या शहरामध्ये काही लोकं मला विचारतात, की "अरे, तिथे कोणी ओळखीचा पेशंट तर येणार नाही?" की हं. मी आलोय म्हणून ते एकदम बंद होतात, की नाही मी माझ्यासाठी नाही, मी माझ्या मित्रासाठी आलोय विचारायला. हा स्टिग्मा आहे. हा हळू अवेअरनेस जसा वाढत जाणार, तसा स्टिग्मा दूर होत जाणार. पण कॉन्फिडेन्शियलिटी ठेवली जाते आणि ती मेंटेन करावीच लागते आम्हाला. डॉक्टर, हल्ली आणखीन एक गोष्ट बघायला मिळते, म्हणजे आणखीन एक प्रकार बघायला मिळतो, तो म्हणजे वेप. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, की "अरे, वेपने काही होत नाही, वेप इज व्हेरी सेफ." हा अतिशय मोठा गैरसमज आहे. याचं ॲडिक्शन उलट खूप जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण सिगारेट वगैरेला कसं असतं ना, की तुम्ही कुठेतरी एका ठराविक ठिकाणी जाणार आणि घेणार. वेप तुमच्या खिशात अवेलेबल आहे, सेंटेड आहे, कुणाला कळणार पण नाही. क्लिनिकमधला एक एक्सपिरियन्स सांगेल, की तो व्यक्ती म्हणजे डॉक्टरच होता. क्लिनिकमध्ये 2 पेशंट बघितल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन घ्यायचा. सेंटेड आहे, वास येत नाही. पण ते अतिशय रिस्की आहे. कारण इझिली अवेलेबल आहे. त्याचे चान्सेस वाढतात तुम्ही वारंवार करण्याचे. सेकंड थिंग तर डायरेक्ट तुमच्या फुफ्फुसात जातं. सिगारेटमध्ये ॲटलीस्ट फिल्टर आहे आणि त्याच्यातून फिल्टर होऊन तरी जाणार. ते पण रॉंगच आहे. पण याच्यामध्ये ते वारंवार जाण्याचे चान्सेस वाढत जातात. कारण तुम्ही मल्टिपल वेळा ते घेणार आणि कुणाला कळणार पण नाही आणि अवेलेबल असल्यामुळे रात्री, दिवस कुठलाही वेळ न बघता तुम्ही कंटिन्युअसली घेऊ शकतात. त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर राहायलाच हवं. अजून एक गोष्ट आहे, की आजकाल हुक्का पार्लर खूप वाढलेत आणि हुक्का पार्लरमध्येच जाणं नाही, तर अमरावतीसारख्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलांच्या म्हणजे 8वी-9वीच्या मुलांच्या दप्तरामध्ये पेन हुक्का मिळाले होते. हुक्का पेन, की ज्या पेनमध्ये फक्त ओढायचं, नंतर दप्तरामध्ये ठेवून द्यायचं. तर याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि हे खूप खतरनाक आहे. म्हणजे त्याचे शरीरावर होणारे जे परिणाम आहेत, जे तुम्ही ते निकोटीन घेतल्यानंतर होणार आहे, सिगारेट हां. घेतल्यानंतर तेच परिणाम सिमिलर त्याच पद्धतीचे परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहेत. आणि कोणाला कळत नाही त्याच्यामुळे हे व्यसन वाढण्याचा प्रकार खूप जास्त वाढतो. व्यसनाचा प्रकार खूप वाढत जातो. म्हणजे इट इज नॉट सेफ. इट इज नॉट सेफ. डॉक्टर, थँक सो मच, कारण का तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलंत. तर तुम्ही आता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल, की खरंच व्यसन सोडायचंय तर पुढे काय? बघा, मी एकच सांगू इच्छितो, की व्यसनाधीनता हा एक मानसिक आजार आहे. इट इज नॉट अ फॉल्ट इन कॅरेक्टर. बऱ्याच वेळा असं बघितलं जातं, की याच्या कॅरेक्टरमध्ये फॉल्ट आहे म्हणून हा व्यसन करतो. की त्याची चूक आहे, त्याला भोगू दे त्याची कर्माची फळं. असं नाहीये. डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्टेरॉल किंवा हार्ट अटॅक फॉल्टी लाईफस्टाईलमुळेच होतो ना. पण मग आपण असं म्हणत नाही ना, त्याला हार्ट अटॅक आला, जाऊ दे, मरू दे. तो एक्सरसाइज करायचा नाही, जंक फूड खायचा, कुणाचं ऐकायचा नाही, रात्रीचा जागायचा. त्याच्या चुकीमुळे त्याला हार्ट अटॅक आलेला आहे. ट्रीटमेंट नको करायला, पण आपण ट्रीटमेंट करतो. सिमिलरली इट इज नॉट अ फॉल्ट इन कॅरेक्टर, तर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. जर अशी व्यक्ती तुमच्याजवळ येत असेल मित्र म्हणून किंवा फॅमिली कुटुंबाचा सदस्य म्हणून तुमच्याशी बोलत असेल, तर त्याचं ऐकून घ्या. त्याला लगेच सल्ला द्यायला जाऊ नका.
आधी ऐकून घ्या. जर त्याची काही अडचण असेल तर त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडून शक्य नसेल तर जवळच्या फॅमिली डॉक्टरचा किंवा काउन्सिलरचा, समुपदेशकाचा किंवा गरज पडलीच तर मानसोपचार तज्ञांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. बघा, एकाच लाईनीमध्ये सांगेल, की व्यसन एकदा सुरू झालं, की ते सुटणं कठीण असतं. अशा गाडीमध्ये बसणं, की जिचे ब्रेक फेल झालेले आहेत आणि आपण अशा गाडीमध्ये कधीच बसणार नाही, कारण आपला सत्यानाश किंवा ॲक्सिडेंट होणारच आहे. म्हणून व्यसनांचा विळखा वेळीच ओळखा. डॉक्टर, थँक यू सो मच. तुम्ही इतकं छान पद्धतीने आमचं मार्गदर्शन केलंत. म्हणजे आपण आपल्याला प्रथमदर्शनी व्यसन म्हटलं, की फक्त आपल्याला दारू किंवा सिगारेट ह्याच गोष्टी दिसतात. पण तुम्ही आता ज्या पद्धतीची व्यसनं सांगितली आणि आपण किती सहजपणे त्या गोष्टींना आपण अधीन होऊ शकतो, हे पण तुम्ही इतकं छान पद्धतीने समजावून सांगितलं. डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. पुढे कायच्या पुढच्या भागांमध्ये कुठले कुठले विषय यायला हवे ते सुद्धा तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहेच, त्याला फॉलो करा आणि आपलं पुढे काय हे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे येणारा प्रत्येक एपिसोड तुम्ही न चुकता बघू शकता. धन्यवाद.